हो, होत आहे, होत आहे. ओके. नमस्कार. नमस्ते. नमस्ते सर. सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आणि काल आपली एकादशी झाली आणि आम्ही आळंदी परिसरात राहतो आणि उद्या समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. त्यानिमित्त या एकादशीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आवाज येतो सर माझा? हो सर. हो. ओके ओके ओके. तर समाधी सोहळ्यानिमित्त आपण आज अभंग घेऊन आलेलो आहे. समाधी घेतली आळंदी. मी म्हणते तो अभंग, म्हणजे माझी गाडीची वेळ होईल, गाडी येईल खाली. हो नक्की मॅडम, तुम्ही आपण घेऊ शकता. हो. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, भवती शोभे सिद्ध मादी, भवती शोभे सिद्ध मादी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, सम्मुख पुढे अजान वृक्ष, देव येती देती साक्ष, सम्मुख पुढे अजान वृक्ष, देव येती देती साक्ष, भवती शोभे सिद्ध मादी, भवती शोभे सिद्ध मादी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी, कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, नाम घोष चराचरी, भवती शोभे सिद्ध मादी, भवती शोभे सिद्ध मादी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, ऐसा सोहळा हा आनंद एका जनार्दनी नाही भेद, ऐसा सोहळा हा आनंद एका जनार्दनी नाही भेद, भवती शोभे सिद्ध मादी, भवती शोभे सिद्ध मादी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. धन्यवाद सर, राऊत सर. खूप छान संधी दिली आणि समाधी सोहळा आज उद्या चालूच आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मी गाडीत असेल तरी जॉईन राहीन, फक्त म्यूट करेल. सर्व विद्यार्थ्यांना पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढील शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थांबते सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत पुण्याहून संगीताताई क्षीरसागर होत्या, ज्यांनी आपल्या तासिकेची सुरुवात ही एका छानशा समाधी अभंगाने या ठिकाणी सुरुवात केली. मॅडमचा निरोप मला आलेला होता, त्यांना शाळेला आता जायचंय, त्यांची गाडी येणार आहे, परंतु जायच्या अगोदर त्यांना अभंग सादर करायचा होता आणि म्हणून आज आपण थोडंसं लवकर जॉईन झालो आणि अगदी 7:25 ला मॅडम जॉईन झाल्या आणि 7:28 ला
अभंगाला सुरुवात झाली. प्रथमतः आता मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतोय, कारण जेव्हा समोर त्या ठिकाणी अभंग चालू आहे, म्हणजे तुम्हाला जी शिस्त लागलेली आहे ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे. कारण आपण जॉईन झाल्याच्या नंतर आपला माईक ऑटोमॅटिकली ताबडतोब आपण म्यूट करतोय. हे सर्वात मोठं आपल्या या मुलाशी गप्पाचं यश आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीनं ऐकून घेणे आणि ते काय म्हणतायत हे समजून घेणे, हे आता तुम्हाला बऱ्यापैकी जमलेलं आहे. त्याबद्दल आजच्या या 153व्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, अगदी मनापासून अभिनंदन आणि थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग घेणार आहोत, जो घटक शिकणार आहोत, जो उपघटक शिकणार आहोत, तो थोडासा मराठी आणि गणितापेक्षा थोडं पुढे जाऊन शिकणार आहोत. म्हणजे तिसरा प्रश्न, म्हणजे तिसऱ्या विषयाकडे आपण जाणार आहोत. आपल्याला माहित आहे आपल्याकडे 4 विषय, पेपर 2 आहे पण विषय मात्र 4 आहे. मग त्यामध्ये पहिला पेपर आपल्याला माहित आहे मराठी अधिक गणिताचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या पेपरमध्ये सुरुवात मराठी, त्यामध्ये उतारे, त्यानंतर कविता, त्यानंतर लिंग, वचन, एकवचन, अनेक वचन, बरेचसे भाग, शब्दांच्या जाती, असे अनेक घटक, उपघटक, त्यांचा समावेश. त्यानंतर त्याच पेपरमध्ये असतो तो म्हणजे गणिताचा भाग. मराठी आणि गणिताचा एक पेपर संपला की लागलीच आपल्यासाठी दुसरा पेपर असतो. जो पेपर असतो बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. तिथे भाषा इंग्रजीने सुरुवात, नंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न. त्या पण प्रश्नपत्रिका हाती जुन्या प्रश्नपत्रिका पडल्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत येत आहे. म्हणजे नाही असं सध्याला काही नाही, खूप वेगवेगळ्या प्रकारचे द्वार आपल्यासाठी उघडलेले आहेत. आता मग आज आपण काय शिकणार आणि काय शिकवायचं, शिकवून तुमच्याकडे जे आहे काढून घ्यायचं आणि थोडंफार त्याच्यात सुधारणा करून सांगायची. आता काय असेल त्या घटकाकडे आपण जाऊया. नक्कीच तुमच्या ओळखीचं असेल, फक्त नियम मात्र एकच, ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय घटक, ज्यांच्यापर्यंत प्रश्नाचा आवाज जातोय आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जातं त्या विद्यार्थ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता काल आपण आदर्श असेल किंवा नवीन आपल्याकडे जॉईन झालेली विद्यार्थिनी श्रद्धा, एक मिनिट हा, श्रद्धा तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? बरोबर, तुझा माईक चालू करून बघ, कारण काल तुला 2-3 वेळा बोललो पण तुझा आवाज नाही आला. श्रद्धा, आज जमते का बघूया. कारण नवीन विद्यार्थी असेल तर आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी त्यांना पण कशा पद्धतीने बोलायचं हे आपल्याला त्यांना सांगावं लागेल. आदर्श, आवाज पोहोचतोय का माझा? आता आवाज येतोय का रोहिणी? रोहिणीचा मेसेज होता. हॅलो, तुझ्याकडे रेंज नाही बेटा, तुझ्याकडे रेंज नाहीये. करण आवाज येतोय माझा? हो सर, येतोय, क्लिअर आहे. रोहिणीच्या आवाजातून लक्षात येत आहे की तिच्याकडे रेंज नाहीये. ठीक आहे, तर आपण आदर्श आणि श्रद्धा दोघांना पण संधी दिलेली आहे, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांना. तर त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या आजूबाजूला जे आपले कोणी विद्यार्थी राहतात त्यांना तुम्ही थोडंसं सांगा कशा पद्धतीने आपण माईक चालू करायचं, कशा पद्धतीने आपण बोलायचं, म्हणजे त्यांना सुद्धा ती माहिती होईल. कारण आता त्यांच्यापर्यंत आवाजच पोहोचत नसेल, त्यांचं माईक म्यूट आहे, तर इथून मी पण काही करू शकत नाही. हा, माईक चालू असेल तर मी बंद करू शकतो, पण बंद असलेला माईक मी नाही चालू करू शकत. तर ठीक आहे, आपण आता थोडस दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जाऊया. पृथ्वीराज, आता मी इथं काहीतरी दाखवतोय त्याबद्दल मला तू सांगायचं आहे, बाकी दुसरे कोणी सांगू नका. मी एक तुझ्याच नावातलं अक्षर काढलं सर, पाव आहे.
ऐकून तर घे, आपण तीच तर समस्या आहे आपली मोठी. आपण ऐकून घेत नाही पुढे. की मी तर तुझ्या नावातलं एक अक्षर काढलंय, तर याच्यातून तुला काय करायचं काहीच माहिती नाही. म्हणून जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेत नाही तोपर्यंत मध्ये आपण काहीच नाही सांगत. मी तुला विचारलं नाही की हे काय, मी म्हणतो इथं मी एक अक्षर काढले, पुढे आणखी चालू आहे कृती. आता तुला याबद्दल काय सांगता येईल? दोन्ही पाव आहे ते उलट पाव आहे. बरं, म्हणजे काय म्हणता येईल? आरशातील प्रतिमा. हो सर, आरशा. शाबास आर्या. हे पच आहे, तेही प आहे, पण हे प या पची जी प्रतिमा आहे, प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे काय आपल्याला माहिती. तुम्ही नदी किनारी किंवा कुठे समजा जिथं पाणी साचलेलं त्या ठिकाणी, ओढ्याच्या ठिकाणी, नदीच्या किनारी आपण जर समजा थांबलो किंवा आता विहिरी भरलेल्या आहेत, बरेच विद्यार्थी तुम्ही शेतीमध्ये काम करतात, शेतीमध्ये खेळतात, शेतीमध्ये जातात, तर तिथं तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, तिथं पाण्याच्या ठिकाणी जर आपण काठला जर उभं टाकलो आणि डोकून पाहिलं तर आपलं तोंड त्याच्यामध्ये दिसतं. किंवा अगदी नदीच्या किनारी असाल किंवा कधी समुद्र किनारी गेला असाल तर तुमचे पाय, ज्या ठिकाणी आपण पाय जमिनीवर टेकवलेले आहेत ते तिथं दिसतात आणि डोकं नंतर दिसतं. म्हणजे इथं या अक्षराच्या बाबतीमध्ये काय होतं, समजा गृहीत धरा की आपल्याला माहिती आहे की वर हे तोंड असतं, खाली पाय असतात, म्हणजे वर मुंडकं आहे, खाली पाय आहे. आणि जेव्हा तो आपण आरशातील प्रतिबिंब, जलप्रतिबिंब पाहतो, आरशातील नाही, जलप्रतिबिंब पाहतो आपण, पाण्यातील प्रतिमा आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस दोन चिन्ह फक्त लक्षात ठेवायचे. एक हे आणि दुसरं अशा प्रकारचं. म्हणजे दोन प्रकारच्या आपल्याला रेषा दिल्या जातात. एक तर या उभ्या पद्धतीच्या दिल्या जाते किंवा या आडव्या खालची पद्धत दिली असते. ही दिली की समजून घ्यायचं मला खालची म्हणजेच जलप्रतिमा कशी असते ती शोधून काढायचंय. आणि जर इकडं उभ्या मांडणी दिलं तर समजून घ्यायचं मला आरशातील प्रतिमा विचारली, म्हणजे मी आरशात कसा दिसेल. या प्रतिमे याच्यात जर आपण पाहिलं तर वरचा भाग खाली गेला, खालचा जो भाग होता आकृतीचा तो वर आला. मग जर आपण याला मुंडकं, पाय, आपल्या अगदी गावरान भाषेमध्ये जर बोलायचं ठरवलं की हे मुंडकं आहे, हे पाय आहे आकृतीचे, कोणती आकृती असू द्या, भले तो अंक असू द्या, अक्षर असू द्या किंवा एखादा शब्द दिलेला असतो, तुम्हाला शब्द सुद्धा दिला जातो. मग याचा आपल्याला तर या ठिकाणी मग पचं उत्तर आपल्याला तयार करताना काय करावं लागेल, वर तर मुंडकं, खाली पाय. आपल्याला उत्तर काय करायचं असते, मग वर पाय खाली मुंडकं. सोपं. आकृतीमध्ये अगदी उलट क्रमाने जायचं, म्हणजे वर मुंडकं आहे, वर डोकं, खाली पाय. आणि आपण जेव्हा त्याची जलप्रतिमा पाहतो तेव्हा इथं वरती पाय आणि डोकं खाली. आपण या ठिकाणी एक म्हणू शकतो, जलप्रतिमा म्हणजे काय. जलप्रतिमा म्हणजे काय, वर डोकं, वर पाय, ते खाली, खाली डोकं, वर पाय. जलप्रतिमा म्हणजे काय, खाली डोकं, वर पाय. म्हणजे उलट होऊन बसतं. डोकं आपल्याला माहिती आहे, डोकं नेहमी वर असतं, परंतु इथं मात्र खाली झालं. समजा आता हा एक अंक आहे मराठीचा. सुरुवात कुठून होत असते, जिथं शेवट झाला, इथं शेवट झालेला आहे, इथूनच सुरुवात होते. ही झाली त्याची जलप्रतिमा. आणखी एखादा अक्षर बघूया. आता तुम्ही एक प्रयत्न करा तुमच्या वहीवर, आणि कसं तयार होईल प्रयत्न करा. आता हे आपण जे क्ष काढतो परीक्षेमध्ये हे आणि ज्ञ अंक विचारले जातात. क्षचे दोन्ही रूप आपल्याला शिकायचे असतील.
तर काय करायचं, कसं याचं उत्तर तयार होतं. पर्याय तर खूप मजेशीर देतात आणि प्रत्येक पर्याय आपल्याला बरोबर वाटतं. सर एक खाली तर नाही, पण 3 पर्याय मात्र हमखास बरोबर वाटतात आपल्याला. तुमच्या वहीवर करा, प्रयत्न करा, व्हिडिओ चालू करून दाखवू शकता. बघूयात. हळूवार करा, विचार करा. सोपा भाग आहे, फक्त थोडासा विचार करायचा. कारण सोपा भागच आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो. अवघडसाठी विचार करावाच लागतो. नाही नाही केलंच पाहिजे, बापरे काय असेल, कसं असेल, किती अवघड असेल. नाही, गणितातल्याला अवघड काहीच मानायचं, कुठंच अवघड मानायचं नाही. मला तो भाग समजून कसा घ्यायचा याचाच विचार करायचा. मला येत नाही ना, मला समजून घ्यायचं, तर तुमचं गणित साधं आणि सोपं जातं. अन्यथा नाही, ते लय अवघड असते, ते लई अवघड असते म्हणलं की ते अवघडपेक्षा दुप्पट अवघड होऊन बसतं. आणि ते अरे फार सोपं आहे, हा फार सोपं म्हणजे नक्कीच ते सोपं असतं. यस, प्राचीची वही दिसते. थोडं, थोडं वही जवळ घेऊन दाखव बेटा. थोडं मोठं काढलं तरी चालते अक्षर. आता तुम्ही छोटं नाही काढता, एका पानावर आपण पानं तरी खराब करतो, पण या ठिकाणी तुम्ही 2-3 ओळीचा वापर करून जरी काढलं, 3 ओळीचा वापर केला तर खूप छान जमेल. छान जमेल. प्रयत्न करा. आणि असं आलंय का, आता ते तुम्ही स्वतः तपासा. काय करायचं, शेवट कुठं झालाय, इथं झालंय. मग आपण काय करायचं, इथून इथून काय केलं, त्यांनी गाठ मारलेली. मग आपण ती गाठ ही झाली इथून इथपर्यंतची. नंतर एक मिनिट हा. सर बघा हे एक थोडस झूम करून, तुझं वय दिसत नाही बेटा, तुझा चेहरा दिसतोय प्राची. वही वही वहीला काय कर, येस, हे झालं क्ष मोठं, बरोबर आहे. उत्तर दाखव मला आता. वरचं क्ष दिसलंय मला, थोडं वर घे, वर घे. जमाले पण काढतात जमना चालले सर. ठीक आहे, थोडं जमलेलं आहे. आता एक लक्षात ठेव, प्राची तुझं काय म्हणजे काय त्याच्यामध्ये गडबड झाली का? तुझी काय म्हणते वही बघू मला. येस, झालं खालची रेषा. येस येस, आलेला आहे. आता बघा काय आहे याच्यामध्ये. आता प्राचीनं काय केलेलं आहे, अगोदर मी प्राचीचं सांगितलं, काही जणांना वही दिसली नसेल. प्राचीनं इकडून रेषा दिली, बरोबर आहे प्राची. आणि मग हे जे क्ष आहे असं काढलेलं आहे. माझा हो सर, बरोबर आहे, तू असं काढलेलं आहे. पण ही बाजू जी आहे, बाजू बदलत नाही. लक्षात ठेवा दोन्हीतला फरक. तुम्हाला मी कागदाच्या करून दाखवतो, अरे इतकं सोपं असते का म्हणा तुम्ही. तुमच्याकडे मात्र काय करायचंय, एक तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो. तुमच्याकडे एखादा खराब कागद असेल, कोरा असावा थोडासा, पण आता लागेल वहीचं पान, लागलीच वहीचं पान फायदा घ्यायचा तरी आपल्याला पुष्कळ आहे. प्रत्यक्ष आता मी प्रॅक्टिकली आकृत्या कशा करायच्या असं तयार करताना आपल्याला अवघड जातं, परंतु त्या काही गोष्टी अशा आहेत की त्यातून जर तुम्ही शिकलात, अरे इतकं सोपं असते का, मग तर आम्हाला जमेल, हे तुम्हाला विश्वास पटेल. यस श्रेया, ओके. आता प्रयत्न करूया. फक्त प्राचीन आकृती बरोबर काढली, पण डावं ते उजवं आणि उजवं ते डावं, आणि डावं ते उजवं आणि उजवं ते डावं जलप्रतिमेमध्ये येत नाही. पहिली गोष्ट, बाजू बदलत नाही. आणि असा पर्याय तुम्हाला परीक्षेत दिला जातो, की पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 यामध्ये हा पर्याय असतो. आणि चुकून समजा या पर्यायाला आपण गोल केलं तर अतिशय साधा आणि सोपा प्रश्न, पण मार्क मात्र 0 मिळते. त्यामागचं कारण काय, म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता काही या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं, मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. आता बघा,
आता माझ्याकडे एक कागद आहे. मी आणखी या कागदाची थोडीशी एक दोन बारीक भाग करतो. तुमच्याकडे सुद्धा कोऱ्या कागदाला काही कमी नाही. आपण नेहमी कागद फाडून फेकून देतो, पण त्या फाडून फेकून दिलेल्या कागदाचा आपण शैक्षणिक वापर कसा करू शकतो. आता कागद फेकून दिलेला आहे. फेकून दिलेल्या कागदावर एक बाजू कोरी आहे. तर काय करूया, मी या ठिकाणी एक अक्षर किंवा अंक किंवा एक शब्द काढतोय. मला एक शब्द. आता काय करायचं, माझं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे माझं मलाच पडताळून पाहायचं. तर त्यासाठी आपण सोपी पद्धत कोणती वापरायची. आता तुम्ही म्हणता सर आता आम्ही त्या परीक्षेमध्ये काही कागद घेऊन जावं काय, किंवा परीक्षेमध्ये तिथं आम्हाला कागद फाडू देतील काय. नाही फाडायचा कागद परीक्षेमध्ये, पण तुमच्या प्रश्नपत्रिकेचा जो कागद आहे तो फारसा जाड नसतो. आता तुम्ही सांगता जाड नाही का लवकर फाडायचं नाही, त्याचा वापर कसा करायचा तेही सांगतो तुम्हाला. प्रश्नपत्रिकेचं पान उलटून सुलटून जर पाहिलं तर तुम्हाला उत्तर सापडेल. कसं पाहायचं तेही सांगतो, पण अगोदर समजून घेणं महत्वाचं. समजलं? दुसरीकडे करायचं दिसते आपल्याला बरोबर. येस येस येस. आता हे क्ष आहे, तुम्हाला स्पष्ट दिसतंय, मलाही स्पष्ट दिसतंय. आता या क्षला फक्त आपल्या दोन बोटाची कमाल आहे की मला या क्षचं उत्तर कसं करायचं. मला जर समजा हा तुमच्याकडे काय तुमची सुद्धा ट्रिक सांगू शकता. म्हणजे तुम्हाला समजा माहित असेल सर हे असं नाही असं करतात, आम्हाला माहिती आहे, तर सांगू शकता. म्हणजे आपल्याला अरे वा तुला माहिती आहे, आपण आणखी इतरांना सांग, तुझ्या मित्रांना सांग, आणखी तुला ते पक्क होऊन जाईल. महेश सांग. सर त्या अक्षराला उलट करा. आता उलट कसं करू, असं करू, तसं नाही, फिरवून इकडे फिरवून नाही, सरकड फिरवा, असं झालं सर. असं तसंच झालं सर. आता बघा, घ्यायचं हातात, कोणताही कोपरा बदलायचा नाही काहीच, आणि त्याला उलट आपल्याकडे करायचं आणि बघायचं की कसं दिसत. कोपरे जिथं धरलेत तेच कोपरे ठेवा. कोपरे त्याचे शिरोबिंदू जे आहेत, आता आपल्या आकृत्यामध्ये जाऊयात. हे झाल्या कडा, हे झाले त्याचे शिरोबिंदू, हे त्याच्या कडा म्हणजेच बाजू, हे पूर्ण आकृती म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. या चारी बाजूंना जर आपण गेलो तर ही झाली त्याची परिमिती. म्हणजे मला जर या कागदाला एखादी बॉर्डर करायची असेल, किंवा याला झालर लावायची असेल, किंवा याला पट्टी बांधायची असेल, तर मला किती दोरी लागेल. तर ते जर काढायचं असेल मला माप, तर मला परिमिती काढावी लागेल, आणि ती परिमिती मला या चारी बाजूची बेरीज करून काढावी लागेल. जर ही आपल्या घरातील मोकळी जागा असेल, तिथं किती फरशा बसतील, तर त्यासाठी मला या जागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे माझ्याकडे लांबी आली, माझ्याकडे रुंदी आली. म्हणजे एक कागदाचा तुकडा आपल्याला काय काय शिकून जाऊ शकतो. आकृतीचा आकार सांगू शकतो, समोरासमोरच्या बाजूंची मापं सांगू शकतो, त्याचं परिमिती, त्याचे क्षेत्रफळ, ही बाजूची परिमिती, त्याचे शिरोबिंदू, इथं सगळे काटकोन. कोणतीच वस्तू जी आपण फेकून देतो किंवा जाळून टाकतो ती सुद्धा आपल्याला खूप सारं शिकवून पुढे जाते. फक्त आपलं काम आहे की मला तिच्याकडे निरीक्षण करायचंय आणि तिला मला काहीतरी विचारायचं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि ही आपली चौकस बुद्धी राहिली की तुम्ही प्रत्येक घटनेत, प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक तुमच्या समोर जे कुठली येईल त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास पाहाल, आणि तो जेव्हा सुरू होतो ती अभ्यासाला सुरुवात. मग तुम्हाला पुस्तकाची गरज नाही. पुस्तक एक तुमच्यासाठी एक माध्यम झालं की मला आता काय करायचंय, चला मग एखादी कविता वाचायची, एखादा धडा वाचायचा, त्यातली एखादी गोष्ट वाचायची, त्यातली एखादी घटना मला समजून घ्यायची, त्या लेखकाचा मला परिचय समजून घ्यायचा आहे, त्यात आलेले अवघड शब्द समजायचे, परिसरातील नवीन काय असतं ते मला विज्ञानमधून शिकायचं, हे त्याच्यामध्ये. पण प्रत्यक्ष ज्ञान मात्र आपण कृती चालू असताना शिकू शकतो. आता या ठिकाणी तुम्हाला क्ष दाखवलं, तर काय करायचं, खालचे जे टोकं धरलेत आपण, या टोकांना फक्त खाली टाकून द्यायचं आणि बघायचं की मला आकृती आता कशी दिसते. ओके, एक झाला भाग. आता दुसरा भाग फार मजेशीर, तिथंच करायचं त्याला. हीच कृती आहे, फक्त बाजू बदलायची, डाव्याला उजवं करा किंवा उजव्याला डावं करा. आता हा माझा उजवा हात, कदाचित तुम्हाला तो डावा भाग दिसेल. हा माझा उजवा हात, मी काय करणार, फक्त डावा करून पाहिजे, इकडून इकडे कसं दिसतंय ते बघायचं. असं दिसतंय का, शक्यतो मागे बघा,
काय दिसतंय. आणि जर आपल्याकडे पेन्सिल असेल, पेन असेल, तर याला जर आपण गिरवून घेतलं मागची बाजू, तर त्याचं आणखी काय. थोडा जाड कागद असल्यामुळे तुम्हाला ओळखता येत नाही सुरुवातीला, पण परीक्षेमधला पेपर मात्र तुम्हाला स्पष्ट ओळखू येतो. त्याचा पेपर पतला असतो. म्हणजे या आकृतीचा माग मी काय केलं, फक्त मागचा भाग रंगवून घेतला. आणि तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला जी आकृती दिलेली आहे, प्रश्नाची आकृती, तिला मागच्या बाजूने पेन्सिलनं फक्त आरेखन करा. पेन्सिल आता तिथं घाई करू नका, गडबड करू नका. छानपैकी तिला पेन्सिलनं फक्त आकार काढून घ्या. आणि त्यांनी काय विचारलं याचा विचार करा. जलप्रतिमा विचारली का आरशातील प्रतिमा विचारली? आरशातील विचारली तर डावं ते उजवं बघा. आणि जलप्रतिमा विचारली तर वर पाय आणि खाली मुंडकं, म्हणजे खाली डोकं वर पाय. जलप्रतिमा म्हणजे काय? खाली डोकं वर पाय. साधं सोपं सूत्र. आणि आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणजे काय? आरशातील प्रतिमा म्हणजे काय? डावं ते उजवं आणि उजवं ते डावं आहे. म्हणजे आपल्याला गाण्यातून जसं पाठ करता येतं त्या पद्धतीने, म्हणजे कधीच विसरत नाही. मग एक क्ष आहे. मी जेव्हा आता दोन्ही बाजूने काढलेला आहे, एकीकडून उलट आहे, एकीकडून सुलट आहे. आता मी जेव्हा ते क्ष मी फक्त बाजू बदलतोय. पहा काय केलंय, मी बाजू बदलली, म्हणजे वरची बाजू माझी वरच आहे. वरच्या बाजूला मी काहीही केलेलं नाही. खालचा कोपरा, माझ्या उजव्या हातातला कोपरा मी डाव्या हाताकडे वळवला. आणि मी जेव्हा माझा उजव्या हातातला कोपरा जेव्हा मी डाव्या हाताकडे वळवतो, त्यावेळेस मला जो आकार दिसतो तो आकार माझ्या दिलेल्या 4 पर्यायापैकी कुठे आहे तो आपल्याला पाहायचा. या ठिकाणी पलक सुद्धा आलेली आहे. तर पलक दीदी स्वागत तुझं, सरांचं स्वागत. तर या ठिकाणी मग डावं ते उजवं, उजवं ते डावं. मग मला कसं दिसतंय, मला हे काय दिसते, अशी रेष अगोदर दिसते, त्याच्यानंतर इथं असं दिसते, नंतर इथून हे वर गेलेलं आहे इकडून इकडं. म्हणजे ही जी आहे या आकृतीची आरशातील प्रतिमा. आणि जेव्हा हीच आकृती मी दोन्ही बोटाने मी खाली धरतो आणि तिला मी खाली बोट सोडत नाही. बोट सोडले की गडबड होते. कधी आपण मग इकडे धरू, कधी इकडे धरू, मग नेमकं कोणीकडे होतं पता लागत नाही, ती निसटून जाते. आणि निसटली की आपल्या पर्यायामधून सुद्धा ती निसटून जाते. म्हणून तिला आपण काय करायचं, ती जी आकृती आहे आपली खाली फक्त धरायचं आणि तिला उलट करून पाहायचं. आणि उलट आकृती आपल्याला कशी दिसते. अगोदर जे प्राचीनं काढलं होतं ते उत्तर हे होतं. बरोबर आहे प्राची? प्राची आवाज येतोय? हो सर. हा, काय झालं होतं, 2 क्रिया केलीस तू. म्हणजे खाली पण टाकलं, उलट पण पाहिलं. म्हणजे अगोदर तू काय केलं, त्याला खाली टाकलं, म्हणजेच त्याची जलप्रतिमा तयार केली आणि उत्तर मात्र त्या जलप्रतिमेचं आरशातील रूप तयार. तसं नाही करायचं. इथं असं केल्याबरोबर आता मला काय दिसतंय, आता या ठिकाणी आता आपल्याला जलप्रतिमा म्हटलं की खाली रेषा असावं, सहज ओळखता येत आपल्याला. आणि मग इथं काय आहे, अगोदर ही रेषा. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जलप्रतिमेमध्ये बाजू बदलत नाही, जी आहे तीच राहते. फक्त काय होते, खाली मुंडकं वर पाय. साधं सोपं. जलप्रतिमा म्हणजे काय, खाली मुंडकं वर पाय. आपण गाण्यातून कोड्यातून सहज लक्षात ठेवतो. मग इथं वर मुंडकं आहे, चला मी मुंडकं खाली दिलं, म्हणजे समजण्यापुरतं. बरं, पुस्तकात कुठं नाही सर काय सर ते मुंडकं वगैरे कसं म्हणतात, खाली डोकं वर, आपलं समजण्यापुरतं. फॉर एक्झाम्पल नंतर काय दिसेल, नंतर आपल्याला हे असं, नंतर हे असं, हे असं आणि हे असं. अशा पद्धतीने जेव्हा आपण ते उत्तर तपासून पाहू तेव्हा मात्र याचे मिळणारे जे 2 गुण आहेत ते पैकीच्या पैकी मिळणार म्हणजे मिळणारच. फक्त प्रश्नपत्रिकेतला कागद उलट सुलट करून पहा. पण
तो उलटा सुलटा करताना इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं त्याला पेन जर तुम्ही जास्त गिरवला तर तिथं जे परीक्षा घेणारे तुमचे आहेत परीक्षक किंवा तिथं पर्यवेक्षक ते तुमचा पेपर घेऊन टाकतील किंवा तुम्हाला कदाचित वर्गाच्या बाहेरही काढतील. सरी पेपर खूप गिरवायली, असं करायला तसं करायला म्हणून तुम्हाला बाहेर काढतील. पण फक्त पेन्सिलने त्या ठिकाणी आपण कृती करायची, तेवढं लक्षात ठेवायचं. किंवा प्रश्नपत्रिकेतला कागद जो आहे तो थोडा म्हणजे हलका असतो, तो वजनाने हलका असतो आणि मागची बाजू स्पष्ट दिसते, आपल्याला ओळखता येते. त्याच्यामुळे कागद तुम्ही थोडस उजेडाकडे असं करून जर पाहिला तर तुम्हाला ते जमेल. आता हे झालं एका अक्षराच्या बाबतीमध्ये. आता आपण काय करूया, एक अंक घेऊया. समजा मी एक अंक घेतो त्या ठिकाणी, आणि या अंकाचं आपल्याला आता आरशातील आणि जल हे दोन्ही प्रतिबिंब पाहायचे. हे आहे स्पष्ट. आता मला सांगा या ठिकाणी समर्थ देवगुंडे काय दिसतंय? मी सांगू का सर? समर्थ कोण आहे? समर्थ जर सांगण्यासाठी समर्थ नसेल तर मग आपण दुसरीकडे जाऊ. पण समर्थला जर समजा सांगण्यात काही अडचण नसेल, हा, कारण आपण आता माझ्यासमोर लॅपटॉपवर नावं दिसतात, त्याच्यामुळे ज्यांना विचारलंय त्यांनीच फक्त. मग या ठिकाणी नाव दिसतं, बरोबर आहे. पहिली कृती काय करायची, आपल्याकडे आता रफ कागद पुष्कळ आहेत घरी फेकून दिलेली. शेकोट्यासाठी बरेच जण तुम्ही जाळत आहे, असं जाळू नका, त्याचा वापर करा जाळण्या अगोदर. मग त्याला काय करूया, मागे भाग जसा दिसतोय तसा मी एकदा पेन्सिलने किंवा तुम्हाला ओळखू यावा म्हणून मी काही केलं नाही, फक्त मागे कसा दिसतोय त्याला घेऊन घेतलं, संपलं काम. कागद नाही, कुठेतरी बसला असाल, चुलीपाशी बसला असाल, कोळसा आहे, कागद आहे, कोळशानं ओढा, काही बिघडणार की तुम्हाला पेनच पाहिजे, फार चांगलाच कागद पाहिजे, काहीच गरज नाही, पेपरचा कागद असू द्या. कुठे ना कुठेतरी कोपऱ्यात जाहिरात जरी असली, जागा रिकामी असतेच, पूर्णच्या पूर्ण ओळी भरून काही लिहिलेलं नसतं, म्हणजे करायचं. किंवा तेच अक्षर पहा, त्याच्यावर जे आहे ते लिहिलेले आहेत, त्याच्यावर आलेली बातमी तीच उलटी पाहून वाचा, तिला आरशातील प्रतिभा म्हणून वाचा. मग या ठिकाणी ही दिसणारे आपल्याला नाही, बरोबर आहे. पण आता मला काय विचारलंय हा महत्वाचा भाग. जर मला या 9च्या बाबतीमध्ये हे 9 मला स्पष्ट या पद्धतीने दिलेले आहे. आता मला काय विचारलं, मला प्रश्न हा महेश काय बोलायचंय सर? 9ची जल प्रतिमा सांगू? हा 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 सर 9ची जल प्रतिमा 6 येते. 6 9ची जल प्रतिमा 6 का आरशातील प्रतिमा? बर ठीक आहे. आता या ठिकाणी 9 आहे, सॉरी 9 ऐवजी आपण याला 9च म्हणूया. 9 नाही म्हणता येणार, कारण 9 तर आपले वेगळे आहे. 9 आपण यालाच म्हणणार, 9 याला नाही म्हणणार. याची किंमत देवनागरीमध्ये 9 आहे, पण याला वाचताना आपण 9च म्हणणार. तर हे 9. मग कृती काय करायची आपल्याला, आपल्याला प्रतिमा कोणती पाहायची. जर मला खाली टाकलं तर प्रतिमा कशी दिसेल, आणि मी या 9ची जर बाजू बदलली तर कसं दिसेल. दोनच कृती करायच्या, तेच कोपरे धरायचे. कोपरे कुठले बदलायची गरज नाही आपल्याला. ज्या 2 कोपऱ्यात खाली धरलेला आहे त्याच 2 कोपऱ्यात धरा आणि कृती करा. कारण कृतीतून जी तुम्हाला शिकायला मिळेल ना, त्यातली मजा फार मजा आहे. अरे हा असं नाही, अरे म्हणजे असं असते का. आपल्या घरी दिनदर्शिका आहे, जुन्या दिनदर्शिका आहे, घ्या त्यातले अंक फाडून जाळण्याच्या अगोदर करून पहा कसं दिसते. हे असं, हे असं. आपल्याकडे LICच्या काही जुन्या हे जे आहेत दिनदर्शिका, त्याच्यावर इंग्रजी अंक आहेत, घ्या इंग्रजी अंक. याच्यामध्ये दुसरं काहीच नसतं. अंक आणि अक्षर मराठी असतात, इंग्रजी असतात, देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही लिपीचा वापर या पाठामध्ये केलेला असतो. मग हे 9 जेव्हा मी हा कागद फक्त खाली टाकतोय तेव्हा काय झालेलं आहे,
आता तुम्ही म्हणाला होता की 6 दिसतात. मला सांगा 6 दिसलेत का? महेश, हो 6 आहेत का हे? सर 9 दिसायलेत सर, 9 मराठीतले. हे कसं दिसायले? सर ते उलटे 9 आहेत दिसायलेत सर. उलटे तर आहेतच आहेत. म्हणजे याचं हे जे पाय होते, हे पाय खाली होते, इथं वर गेले, हे डोकं वर होतं, डोकं खाली गेलं. महेश, आता लक्षात घे, इथं 6 दिसतायत का मला सांग. 6 आहेत का? आर्यन, नाहीत सर. त्याची जर आपण आरशातील प्रतिमा घेतली तर ते 6 मराठीतून 9 येतात. सर त्याची आरशातील प्रतिमा घेतली तर 6 येते. हो सर. माझा आवाज येतो ना? स्पॉट करतो, त्याला लिंक पाठवली पण त्याच्या व्हॉट्सअपवर त्याला पाहता येत नाही. तर या ठिकाणी 9, याला 9 आपण म्हणू शकत नाही, कारण तर हे 9 आणि हे नाही ना. 9 नाही ना. 9 नाही. मी जेव्हा याला पाणी घेऊन बघ तेव्हा मात्र असं आहे का. आता सोपे आहे यार. आता पहा, ही वस्तू पाण्यात पडलेली आहे आणि ही वस्तू मला उचलायची. मी काय करणार, इथं दोरी बांधणार आणि हिला वर उचलणार. जेव्हा मी हिला वर उचलतो, वजनदार आहे, उचल ठेवलं, तर पुन्हा हे इथं वर जाऊन बसेल आणि हा भाग पुन्हा इथे येऊन. ही आहे जलप्रतिमा. म्हणून प्रत्यक्ष वाटणारा दिसणारा अतिशय साधा आणि सोपा भाग आहे. त्याला काय उलट सुलट असते, पण तो आपल्या गुणांना सुद्धा उलट सुलट करून टाकतो. आपल्याला त्यांनी देताना जर असे गुण दिले तर ते आपल्या फायद्याचे आहेत, पण त्यांनी जर आपल्याला असे गुण दिले आपल्या कितपत फायद्याचे आहेत. किंवा त्यांनी जर असे गुण दिले, चला मला आज तुम्हाला या प्रश्नाबद्दल इतके गुण, चला आर्यनला इतके, महेशला इतके, किती होतील? सर 2-2 होतील गुण. कसं काय होतील? तिथं का तो आरसा घेऊन बसेल का? नाही सर, मग म्हणून कारण ते बघणार ना. तसली संख्याच नाही सर. येस, ही संख्या लेखन नाहीच मुळात. कारण जर मला या 2च्या सोबत जर 2 आकृत्या दिल्या असत्या, जलप्रतिमेचं हे चिन्ह किंवा आरशातील प्रतिमेचं जर हे चिन्ह जर मला दिलं असतं तर त्याचं हे उत्तर आलं असतं आणि मला गुण मिळाले असते. पण समजा रोहिणीने पेपर सोडवलाय, छान पेपर सोडवलाय, खूप छान अक्षर काढलंय आणि तिला तर आता मला 10 पैकी किती मार्क देणार? 10 मार्काची परीक्षा ठेवली आणि तिला मी या 10 पैकी मार्क दिले. रोहिणी, तुला किती मार्क मिळाले? रोहिणी, आवाज येतोय? हो सर. तुला किती मार्क मिळाले? तसली संख्या नाही, एक चिन्ह टाका की. आर्यन, गडबड करू नको, तो प्रश्न रोहिणीसाठी आहे. 10 पैकी 1 गुण सर. 10 पैकी 1 गुण. एक तुला दिसतोय का? नाही सर, 10 पैकी 10 कळालं. 10 पैकी 10 आहेत म्हणे आर्यन. सर 10 पैकी 10 कसे? नुसतं म्हणतोय, तिला काय म्हणायचंय तिच्या लक्षात आलंय का? कारण आपण जेव्हा घाई करतो तेव्हा कुठं तरी आणि काहीतरी गडबड होते. याला तुम्ही काय वाचणार? सर 10 पैकी 9. नाही सर, कारण का तसली संख्याच नाही 1 ते 100 पर्यंत आणि अनंत पर्यंत पण नाही. मला सांगा, आता श्रेया म्हणली 9, पण मी 9 जर असे काढले असते
तर ते 9 झाले असते. पण मी काय केलंय, हा 0 जशास तसा घेतला आणि हा 1 असा उलटा काय. थोडस मला बाक दिसते ते पण वाटत असेल, पण हा 1 सरळ. मला हा अंक वाचताच येणार नाही, म्हणून माझ्यासाठी या गुणांची किंमत 0 आहे. आलं तर रोहिणी लक्षात? हो सर. तिथं काय पाणी घेऊन बसणार आहेस का? तू तिथं काय आरसा घेऊन बसणार आहेस मला किती मार्क पडले प्रत्येक वेळेस पाहण्यासाठी? का एखादा पेपर दिल्याबरोबर चला मी आता आरशात बघते किती आहे, हा चला मी आता पाण्यात बघते किती आहे, असं करणार आहे का? नाही सर. म्हणून विचार करा. म्हणून तर म्हणतोय दिसायला भाग अतिशय सोपा पण विचार करायला लावणार आहे. आता यापुढे 10 पैकी 10 म्हणतोय. 0 अगोदर आणि 1 उलटा नंतर 10 होऊ शकत नाही. हा जर असं दिलं असतं की समजा मला या ठिकाणी आता असं दिलंय आणि मग म्हणलं असतं की चला मुलांनो आता हे आरशात बघा बरं किती होते किंवा पाण्यात बघा बरं किती होते, तर मग मात्र बदल झाला असता. कारण बाजू बदलली. लक्षात घ्या सोपं काय आहे पहा. एखादी आकृती दिली आणि जर विचारलं मुलांना सांगा ही आकृती जलप्रतिमा आहे की आरशातील प्रतिमा आहे, कसं ओळखणार? अतिशय साधं सोपं. आकृतीची बाजू जर बदलली तर समजून घ्यायचं की ती आरशातील प्रतिमा आणि ती जर बाजू उलटी झाली तर सर आरशातील प्रतिमा होय. आणि ती जर उलटी झाली ना सर एक मिनिट पृथ्वीराज, थोडस बोलताना आपण एक लक्षात ठेवायचं. आता आपण मोठ्या वर्गाचे विद्यार्थी आहोत. होय, होत, नको, आहे, होते, पुस्तकातले शब्द सुरू करा. मी म्हणत नाही तसं. तुमच्यासोबत बोलताना हाय काय रे, हाय काय रे, नाही. आपण पुस्तकातले तुमच्या कानावर हे पडणारे शब्द सुद्धा वापरण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या भाषेमध्ये बदल होईल. नाही तर होय, होत, नाही, होते, आहेत, होय असे शब्द येऊ द्या. कारण तुम्ही आता हे तुमचा जो व्हिडिओ आहे सर्वत्र पाहिला जातो. कालची जी घटना आहे तुम्हाला त्याबद्दल नंतर 10 मिनिटामध्ये सांगतो. तर बाजू बदलते तेव्हा तो धाड धाड खोटं बोलतो तरी आपण काय करतो? कारण तो स्पष्ट खोटं सांगतोय सगळं. मी हसायला तर हसायला सांगेन, पण माझा डावा हात तो उजवा म्हणतोय, उजव्या हाताला डावा म्हणतो, डावा डोळा उजवा म्हणतोय, उजवा डोळा डावा म्हणतो, तरी पण आपण त्याच्याकडे बघतो. त्याच्याकडे बघून आपण स्वतःला सावरतो. स्वतःची आपण केश रचना असेल काही असेल सगळं पाहतो. मग त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं? म्हणजे तो सांगतोय तुम्ही जेव्हा माझ्याकडे बघता तेव्हा मी तुमची बाजूच बदलून टाकतो. खाली डोकं वर पाय करत नाही, खाली डोकं वर पाय करत नाही. मी काय करतोय? डावं ते उजवं आणि उजवं ते डावं करतो. त्यालाच म्हणायचंय आरशातील प्रतिमा. म्हणजे दररोजच आहे बरं. म्हणजे पहा तुम्ही म्हणाल सर आता आम्ही स्कॉलरशिपला आलो म्हणून आम्हाला आरशातील प्रतिमा हे प्रतिबिंब धडा शिकायला मिळाले. नाही. जेव्हा तुम्ही रांगत रांगत असताना उभं टाकायला शिकलात आणि उभं टाकायला शिकल्यानंतर आरशामध्ये आपलं तोंड बघायला शिकलात, बऱ्याचदा आरसे फोडून फेकून दिले असतील. राग राग मला पाहिजे नाही, आई खूप घेतले दिला फेकून त्याचे काच झाले. त्यावेळेस टप्पूही खाल्लेले असतील, मी खाल्ले, तुम्ही खाल्ले असतील. तेव्हापासून आरशातील प्रतिमा सुरू झाली आणि जलप्रतिमा तर त्याच्याही आधी सुरू झाली. कारण लहान मूल म्हणलं की चिखलाची पाण्याची खूप आवड आणि थोडं एक पावसाचं पाणी वगैरे अंगणात पडलं, थोडं डोसाचला की आपण कितीही घरातले नको म्हणू द्या आणि काहीही करू द्या, आपण त्याच्यात जाऊन उड्या मारल्यात म्हणजे उड्या मारल्या. मस्त त्या पाण्यामध्ये भिजून गेलेलो, मस्त मजा केलेली आणि ती मजा बालपण. आता समजा मी म्हणलं हा पाऊस खूप आला चला मी भिजतो, तर दुसऱ्या दिवशी मला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. आता नाही जमत, ते तुम्हाला जमत. आम्हाला आता मोठ्या माणसाने एकदम करतो म्हणलं तर आम्ही बिमार पडतो, नाही सण होणार पटकन. पण तुम्हाला मात्र लहानपणी जी ताकद असते तुमच्यामध्ये ती ताकद काय तर ते मात्र तो आनंद प्रत्येकाने उपभोगला. म्हणजे तेव्हापासून सुरू झालेला आहे शिष्यवृत्तीचा भाग.
मी त्याच वेळेस माझी प्रतिमा पाहिली. मी त्याच वेळेस पाण्यामध्ये कोण दिसते बघितलेलं आहे. शेताला गेल्यानंतर विहिरीमध्ये आई बाबा भाऊ कोणी आपल्यासोबत असतील तर त्याला असं वाकून दाखवतात बऱ्याचदा. तेही पाहतात, बघ तिथं काय दिसले, बघ बघ ते काय दिसले. म्हणजे त्यालाही कळते तिथे त्याचं तोंड दिसतंय. म्हणजे जलप्रतिमा, आरशातील प्रतिमा हे शाळेत येण्याच्या पूर्वी तुम्ही शिकायला सुरुवात केली. आता फक्त आपल्याला मांडायचे. ते असं असतं तर असं असते, असं दिलं तर असं असतं. म्हणून कागदाचा साधा सोपा वापर करा, तुकडे वापर करा, स्वतः तुम्ही प्रयत्न करा आणि बघा तुम्ही एकापेक्षा एक छान परीक्षेतील उदाहरण सोडवू शकता. आता परीक्षेतील उदाहरणामध्ये आणखी जाऊया. तर आता हे प्रश्न लक्षात आला असेल माहितला सुद्धा की 9चे 6 होत नाही. 9चे 6 होणं आरशातील आणि याच्यामध्ये नाही. आता हे झालं जलप्रतिबिंब. प्रतिबिंबही म्हणतात, प्रतिमाही म्हणतात. नाही तर पुन्हा आणखी नाही आम्हाला तर प्रतिमा सांगितलं होतं, आता प्रतिबिंब म्हणाले म्हणजे नेमकं काय मला माहित नाही असंही नाही. मग फक्त आता जसं प्रतिभाने सांगितलं तिथं फक्त जेव्हा बाजू बदलते तेव्हा समजून घ्यायचं आरशातील, आणि जेव्हा खालीवर म्हणजे पायावर डोकं खाली होते त्यावेळेस पाणी म्हणजेच जलप्रतिमा. दोन शब्द लक्षात ठेवायचे आपल्याला. दोन शब्द तुमच्या पक्के लक्षात राहिले ना, नाही म्हणजे नाहीच चुकणार तुमचं. 100% गॅरंटी हे प्रश्न नाही चुकणार. या धड्यावर जे गुण आहेत तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. त्यासाठी एक तुम्हाला पीडीएफ पाठवतो ज्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 वाक्य लिहिलेले आहेत आणि तुम्हाला उलटी लिहिलेले वाक्य वाचायचे. प्रश्न पाठवलेला होता तो अगोदर तुम्हाला दाखवत होतो आणि तुम्हाला वाचायचं. तर या ठिकाणी आपण पाहिलं. आता मग आता आपण आरशातील हे झालं जल. आता आरशातील पाहताना आपल्याला काय करावं लागेल, फक्त बाजू बदलेल. म्हणजे माझ्याकडे हे 9 होते आणि मला बाजू बदलायची. बाजू बदलायची म्हणजे माझ्याकडचा उजवा भाग मला डावीकडे न्यायचा आहे किंवा डावीकडचा भाग मला उजवीकडे आणायचा आहे. मग मी काय करतोय, हा माझा उजवा भाग हा डावीकडे नेला आणि कसा दिसतोय बघितला. जसा दिसतोय तसा काढला. आता सांगा कसा दिसतोय. श्रेया सर मराठीतले 9. म्हणजे या ठिकाणी काय झालं, याचं तोंड सर, एक 9 सर 9 दिसायलेत सर. आपल्या थोड्याशा 9च्या आकारासारखे किंवा 9चा जसा भाग वळतो तसा आपल्याला वाटतो, पण याला 9 म्हणता येत नाही. आपल्या मराठीतल्या देवनागरी 9चा आकार हा नाही. चुकूनही 1 2 3 काढताना 9 असे काढू नका. असे जर 9 काढले तर कुणीच 9 म्हणणार नाही. ना धड याला कोणी नाही म्हणेल, ना धड कोणी याला 9 म्हणेल. आपला 9 जो आहे त्या 9चा भाग ठरलेला आहे. हा असाच असते तर 9, हे 8 असेच असते तर 8, हे जे 8 आहे हेच 8. पण जर 8 याला जर आपण 8 म्हणतो म्हणलं, कुणीही त्याला 8 म्हणणार नाही आणि पेक्षा लहान आणि पेक्षा मोठाही म्हणणार नाही. कारण पेक्षा लहान आणि पेक्षा मोठ्यामध्ये कोपरा तयार, एक कोन तयार आहे. इथं कोन तयार झालाच नाही, इथं एक बाग तयार झाला, वक्र कडा तयार झाली. हा कोपरा पण नाही, म्हणजे कोपरा पण होऊ दिलेला नाही. म्हणजे कोणताही किती अंश मोजता येणार नाही. इथं मात्र मोजता येईल कारण शिरोबिंदू एक आहे. इथं अनंत शिरोबिंदू आहे. कोणता शिरोबिंदू धरणार तुम्ही. म्हणून याला मला कोण मापकाचा वापर सुद्धा करता येणार नाही. म्हणून मला याला पेक्षा लहान पेक्षा मोठेही म्हणता येणार नाही. मला याला 8ही म्हणता येणार नाही. म्हणून तुम्ही परवाचा पाठ सरांचा पाहिला असेल. आपण पुण्याचे सरांचा चला सुंदर अक्षर लिहूया म्हणून सरांचा जो पाठ होता, अक्षर कसं काढावं, तो तुम्ही पाहिला असेल. पाहिला नसेल तर लिंक तुम्हाला पाठवली, पुन्हा पुन्हा पहा अक्षर कसे काढावे. प्रत्येकाचं अक्षर सोन्यासारखं येऊ शकतो, येतं. जसं महेशचं इंग्रजी मधलं अक्षर अतिशय सुंदर आहे, त्याच परिणाम मराठीत सुद्धा प्रयत्न करायचा. तर असे 9 याला आपण म्हणत नाही. तर 9 सारखा काम हा आपल्या लिपीमध्ये असा, म्हणून याला 9 नाही म्हणता येणार. पण 9 सारखा 9 कडे जाणारा दिसतोय. मग मला सांगा या 9चा कुठंतरी 6 म्हणून वापर झालाय का. परीक्षेमध्ये ते पहिलाच पर्याय देतात 6.
आणि आपला यस 9च्या उलटे 6 यस राईट. आणि आपण कळत अतिशय साधा म्हणून साधा प्रश्न असतो, पण मात्र तेवढं एक लक्षात ठेवा की त्या प्रश्नाला मला कृतीतूनच गेल्याशिवाय, कारण सोपे प्रश्न जे आहेत ना ज्याच्यात तुम्हाला काही क्लुप्त सांगल्या जातात किंवा ज्याच्यात काही बी प्रॅक्टिकली जिथं जायचंय, कारण तिथं तुम्हाला कागदाचे तुकडे न्यायची गरज नाही. सोपं तुम्हाला समजा हा पेपर आहे, अगदी त्याचा जो कागद असतो तो आपल्या वर्तमानपत्रासारखा कागद असतो. आपल्याला फक्त समजा हा फोटो किंवा नाव पाहिजे की या नावाचं रूप कसं होईल, आपल्याला फक्त पाहायचंय. आता मला कोणतं दिले, पहिली गोष्ट मला जलप्रतिमा विचारली का आरशातील प्रतिमा, ही आधी पक्क कन्फर्म करा. नाही तर तिथं काय करतात, प्रश्न कसा असतो ना, एक मिनिट तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांग. समजा असे तुम्हाला पर्याय दिले जातात 1 2 3 4 ही तुमची उत्तर पत्रिका आहे. समजा हा प्रश्न क्रमांक 12 आहे. आपल्याला सुद्धा उत्तर पत्रिकेच्या 12व्या नंबरवर जायचंय. सगळ्यात मोठी चूक इथं होते, सगळ्यात मोठी. उत्तर येतात पण त्याचं उत्तर आपण दुसऱ्याच क्रमांकावर लिहितो. मी आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा पाहिलं की याचं काय केलं त्यांनी, का चुकलेत ते. जेव्हा उत्तर पत्रिका पाहिल्या, कारण आता तुम्ही काय सोडवलंय हे ताबडतोब तुमच्या घरी कळतं. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय किती लिहिला, तुमचा पेपर झाल्यावर तुम्ही घरी आल्याबरोबर तुम्ही ज्यांना पहिल्यांदा दाखवाल, नुसती प्रश्नपत्रिका येत नाही, सोबत उत्तर पत्रिकेची एक कॉपी तुमच्या सोबत दिली जाते. काळ्या पेन आपोआप तुम्ही वर गोल करता, निळ्या पेननं काळ्या पेननं, त्याचं जशास तसं त्याच्यावर एक उमटतं. एक कॉपी ते घेऊन जातात आणि एक कॉपी तुमच्या जवळ राहते. म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही की नाही नाही मी याचं उत्तर बरोबर लिहिलं होतं, म्हणू शकत नाही. तुम्ही काय केलंय हे तुमच्या आई वडिलांना तुम्ही घरी आल्याबरोबर कळतं आणि तुम्ही पास झालात की नापास किंवा तुम्हाला किती मार्क पडाले, किती मार्क मिळाले हे क्षणात कळतं. क्षणात. अगोदर ते रिझल्टची वाट पाहावी लागत होती. 4-4, 5-5, 6-6 महिने वाट पाहावी लागायची. आता नाही. तुम्हाला किती गुण पडले, फक्त एक 2-3 प्रश्नच गडबडीचे असू शकतात. समजा ते 100 मार्काचं आहे, तर 4-5 मार्काची गडबड होऊ शकते, 4 किंवा 6 मार्काची. 2 किंवा 3 प्रश्न थोडे कन्फ्युज मध्ये टाकणारे असतात. मग 90च्या वर गेलो का 90च्या खाली आहोत, काय आहे स्पष्ट आपल्याला कळतं. म्हणून ही परीक्षा आजकाल संगणक युग आहे, झटपटचं युग आहे. म्हणून तुम्हाला माहितीसाठी तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आई वडील भले तुमच्या आई वडिलांना अभ्यास करता न येऊ द्या किंवा त्यांनी शाळेत गेलेले नसू द्या किंवा आणखी काही असू द्या, पण तुम्ही शिष्यवृत्तीची नवोदयची परीक्षा शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन आल्याबरोबर स्कॉलरशिपची, जी आता मी तुम्हाला अगोदरच म्हणलं टाइम बदलू शकतो, मागच्या आठवड्यातच म्हणलं मी तुम्हाला, आणि परवाला आली सूचना फेब्रुवारी ऐवजी एप्रिलमध्ये होणार. तर या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंय, तुम्ही प्रश्नपत्रिकेवर गोल केलंय, हा या प्रश्नाचं उत्तर हे, पण घाईघाईमध्ये काय केलं, वरचे तुम्ही 10 प्रश्न सोडवले होते, सिरियल 1 2 3 4, 11वा तुमचा प्रश्न आडला होता. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे आज शिष्यवृत्तीचे विद्यार्थी आहेत प्रत्येक जण लक्षात ठेवा. मी कमीत कमी 30-40 मुलांचं निरीक्षण केलं आणि त्यांची ही चूक झाली. बऱ्याचदा परीक्षेला तपासताना पर्यवेक्षकाची भूमिका बजावताना जेव्हा हॉलमध्ये फिरतो आम्ही मुलं कशी सोडवायले, त्यावेळेसही पाहिलं मुलं प्रश्नपत्रिकेमध्ये इथं 12 नंबरवर बोट ठेवतात किंवा 30 नंबरवर बोट ठेवतात किंवा 50 नंबरवर बोट ठेवतात आणि उत्तर पत्रिका स्वतंत्र दिलेली असते. उत्तर पत्रिकेवर मात्र त्यांचा जो क्रमांक चालू आहे, समजा इथं 15 क्रमांक रिकामा आहे, इकडचा प्रश्न वाचलाय 50चा,
आणि उत्तर लिहितात 15. आता त्या मशीनला माहित आहे का इथं प्रश्न तुम्ही कितवा सोडलाय? योगायोग असू शकतो की एखाद्या वेळेस 50 नंबरच्या प्रश्नाचं आणि 13व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सारखं असू शकतं एखाद्या वेळेस. त्याला तुक्का पॉलिश म्हणतात. चुकून होऊ शकतं. तर इथं मग 10वा आणि 11वा प्रश्न सोडवणं झालेला आहे आणि 11वा प्रश्न रिकामा आहे. 10 प्रश्न झालेले आहेत. 12वा प्रश्न तुम्ही वाचला. हा 12वा प्रश्न होता. लक्षात आलं की तुमचं उत्तर याच्यात किती आहे? मी तेच विचार चॅटमध्ये पाहतोय, दिसते समोर. बऱ्याच जणांची उत्तरं आलेली आहेत आणि उत्तर बरोबर आहे. तर तो पर्याय काय केला? याच्यासमोर होते 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 प्रश्न वाचला. प्रश्नपत्रिकेचा 12 नंबरचा उत्तर पत्रिका समोर ठेवली. घाई आणि डोक्यामध्ये एक वेगळंच भूत असते परीक्षेच्या वेळेला. त्यावेळेस पटकन 10च्या नंतर रिकामी जागा 11 दिसली आणि 11च्या मला माहित आहे कारण तुम्ही नंबर बरोबर पाठवलेला आहे. मी त्याच नंबरला बोलतो. 3 नंबरच्या पर्यायाला पटकन इथं गोल केलं. पुन्हा पाहायला गेलो. अरे 11ला गोल केलंय. प्रश्न किती होता? 12वा. हे ASW वर कोण आहे बरं? नाव पूर्ण लिहायचं. ASW कोण लिहिलेलं आहे? अरे तुझ्याकडे नाही का? सर मी की नाही तो गावाला गेलतो तो दुसऱ्या मोबाईल झालतो त्या मोबाईल वर रिनेम केलतो ASW तिथला ते त्यांनी म्हणजे सतत माईक चालू किंवा व्हिडिओ चालू सतत करतायत म्हणजे रिमूव्ह करायची गरज पडू नये. त्यांना माईक बंद केलं तर माईक बंद राहू द्यायचं त्यांनी. म्हणजे तुझी पाहुणे वगैरे कोणी असतील तर त्यांना सांग. तर 10 11 12 मग 11व्याचं उत्तर ते नव्हतंच कारण मला 11वा प्रश्न समजला नव्हता म्हणून मी सोडून दिला आणि मी प्रश्न 12वा वाचला. सोपा वाटला. अरे हा हे तर आपण शिकवलं मला जमते आणि पटकन याचं उत्तर लिहिता लिहिता त्या भूतघाईमध्ये 12चं उत्तर मी 11वर लिहून टाकलं आणि या 12चं उत्तर तसंच राहिलं. क्रम बदलत गेला. 12चं उत्तर 11ला गेलं. 11चं उत्तर 11 पर्यंत बरोबर होते आणि करत 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 50व्या प्रश्न गेलो तर 49 एक तसाच राहिला. सगळे उत्तर गेले. काहीतरी योगायोगाने बरोबर येतील पण सगळे नाही येतात. काहीचा पर्याय सारखा असू शकतो 2 3 1 ते 4 पैकी सगळ्यांचा नाही राहणार. सगळ्यांनाच आपल्याला गोळी नाही लागली. आता सांगायला हरकत नाही. मी 4थीला पास झालो होतो शिष्यवृत्तीत पण 7वीला नापास झालो. आम्हाला तालुक्याला म्हणजे आमचं त्यावेळेस अर्धापूर तालुका नव्हता. त्यावेळेस अर्धापूर एक छोटं खेडं गाव होतं आणि परीक्षा द्यायला नांदेडला जायचं. मल्टिपल माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. आणि आणि शिष्यवृत्तीचे वर्ग वगैरे काही माहिती नाही. तिथं परीक्षेला बसले आणि तिथं तालुक्याला परीक्षेला जायचंय. वॉव! याचा आनंद काही वेगळा होता. 7वी बोर्डाची परीक्षा असेल किंवा 7वी शिष्यवृत्तीची असेल. गेलो. मल्टीपर्पज खूप गाजलेली शाळा वजिराबादची. एका टेबलवर एक तिथली गर्दी पाहूनच पहिल्यांदा आम्ही परेशान झालो. मस्तपैकी आपल्या नंबरवर सरांनी सांगितलं हा तुझा या हॉलमध्ये आहे. सर बाहेर जाऊन बसले. मध्ये कोणाला प्रवेश नव्हता. अतिशय स्ट्रिक्ट. जसं आता 10वी 12वीच्या परीक्षा असतात तसं. आपल्या नंबरवर बसलो. वाचता येत होतं. प्रश्न वाचले. काही प्रश्न जमणार. मग म्हणजे सरांनी आम्हाला सहज सांगितलं होतं तुम्ही चुकूनही करायचं नाही. कुणीच आता जे जे विद्यार्थी ऑनलाईनचा वापर करतात त्यांनी चुकूनही करायचं नाही. तुमच्या मित्रांनाही ती कृती करू द्यायची नाही. अगोदर सांगतो. तर म्हणजे आम्हाला मजाकमध्ये सरांनी सांगितलं होतं, हे बघा डबे रिकामे सोडू नका. त्यांची सूचना आम्हाला डब्बा एकही रिकामा सोडायचा नाही. आता डब्बा रिकामा म्हणजे हे उत्तराचे पर्याय. एकही रिकामा सोडायचा. आम्हाला म्हणजे तुम्हाला आता गोल करायचंय. आम्हाला 1 2 3 4 अंक लिहायचे होते आणि तेही लिहिताना ते आता मागच्या 5 हे पैसे म्हणाले हे ट्युशन वालं नाही सुधरू शकत आपण. ठीक आहे. तर 1 2 3 4 कारण आता त्याचा आवाज म्हणजे कसं माईक चालू आणि ते ट्युशन वालं. पैसे घेऊन जरी तुम्हाला शिकवत असले तरी त्या ठिकाणी आपण त्यांना गुरुस्थानी पाहतो. पण ट्युशन वालं कितपत योग्य वाटतं?
विचार करून बोलायचं. कुणी असू द्या, आपल्याला कुणी जर काही सांगत असेल तर त्याबद्दल आपण आता मोठे विद्यार्थी आहोत, त्यातल्या त्यात आपण शिष्यवृत्तीचे विद्यार्थी आणि मूल्यवर्धनामध्ये मोठ्या व्यक्तींचा आदर करून बोललं पाहिजे. हे नेहमी नेहमी सांगण्याची गोष्ट नाही. म्हणून कुटुंबातलं वातावरण हे सुद्धा याला कारणीभूत असतं. बाकीच्यांनी सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा तर लक्षात ठेवायचं माझा माईक चालू आहे की काय, आणि नसेल तर चांगली गोष्ट. माईक चालू असताना आपण किती पथ्य पाळावं लागतं ते आता जवळपास 90% ना माहिती आहे, 5-10% असतात काही. पण आपण त्या शब्दावर लक्षात ठेवा. आपण इतरांना बोलताना आता हा शब्द कुठपर्यंत जाणार, सर्वत्र पोहोचणार. जिथं जिथं लाईव्ह क्लास पाहतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, नावासही पोहोचतो. त्याचं नाव सुद्धा स्पष्ट दिसतील, काय बोलतो विद्यार्थी, कसा बोलतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या सोबत सोबत शाळेचं सुद्धा नाव खराब होतं. त्याच्या शाळेत हे शिकले का त्याच्या किंवा त्याचे मास्तर. आता मास्तर या शब्द तुम्ही काल वाचला असेल तर मास्तर, बरेच जण काय या मास्तराला काम नाही. मास्तर, मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे दर्जा. आईच्या दर्जाने काळजी घेणारा शब्द म्हणजे मास्तर. तो आहे इंग्रजी मधला मास्टर, ज्याची सगळ्या विषयावर पकड आहे, कुणीच नाही तसं. मास्टर, मास्टर हा शब्द आहे. मास्टरचा आपल्या भाषेमध्ये झाला मास्तर, आणि मास्तरचा अर्थ घेता येतो आईचा दर्जा असणार. मग कुठं आपण कोणत्या शब्दाचा कसा वापर करायचा सगळ्यांनी विचार करून बोलायचं. तर असो, त्याची चूक झाली समजून घेतो पुन्हा. तर 1, 2, 3, 4 असे नंबर आम्हाला लिहायचे होते आणि आम्हाला सांगितलं होतं की एकही डब्बा रिकामा सोडायचा नाही, काही ना काहीतरी तिथे लिहायचं. मग आता जे येत होते ते लिहिले, बरेच डबे रिकामे राहिले. आता काय करायचं? मग त्यांनी सांगितलेली आयडिया पुन्हा एकदा सांगतोय. आता कोणी नंतर जॉईन झाला असेल चुकू नये, ती पद्धत तुम्ही करायची नाही, कुणीच वापरायची नाही. आपण ही चावी फिरवायची आणि काम करायचं. येत नसेल तर सोडून द्या सगळं. शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये बघा काय करायचं तिथं. आता सोबत हाटेकर सर आहेत, त्यांना 100% ती गोष्ट माहिती. आम्हाला काय सांगायचे, येईन गेलं डोळे लावायचे आणि 1, 2, 3, 4 1 असं बोट फिरवायचे आणि बोट कुठं बसते ते बघायचं. 3 वर का, त्याचा पर्याय 3 लिहून टाकायचे. अंदाजे पंचे, त्याला तुक्का पॉलिशी म्हणतात. असं म्हणजे एक सांगितलेली गोष्ट, सांगितलेली कृती आमच्यासाठी होती की डब्बा रिकामा सोडायचा नाही. मग काय करायचं? मग तिथं तुम्ही काय करा, अंदाजे पंचे काहीतरी का होईना पण लिहा. मग समजा 10 तसे डबे रिकामे सोडले, 10 पैकी 2-4 गोळ्या लागत होत्या. सगळ्या काही लागत नाही. 2-3 लागत होत्या, बाकीचे निघून जात होते. पण रिकामे सोडले तर काहीच लागत नव्हतं. करायचं नाही. का करायचं नाही त्यामागचं कारण सांगतो. कारण याच्या पुढे कदाचित मायनस सिस्टीम सुरू होऊ शकते. आता मायनस सिस्टीम म्हणजे काय? सर मायनस शब्द इंग्रजीत ऐकला हो आम्ही, वजाबाकीला मायनस म्हणतात, एवढं ऐकलंय. आणि मायनस सिस्टीम ही स्पर्धा परीक्षेत असते. MPSC असते, आपल्या सेवकांच्या परीक्षा असते, कुठल्याही ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये मायनस सिस्टीम असते. आणि त्या सिस्टीमसाठी ही तुक्का पॉलिश फार बेकार. त्याच्यात काय असते, समजा तुम्ही 4 प्रश्न लिहिलेले आहेत, 4 पैकी तुमचा तिसरा प्रश्न चुकला, म्हणजे तुम्हाला पहिले 2 मार्क, 2 प्रश्नाचे 2-2 4 मार्क मिळाले. पण तुमचा तिसरा प्रश्न चुकला, तो किती मार्काचा होता? 2 मार्काचा. तर तुम्हाला जेवढे मार्क मिळाले होते त्याच्यातून त्याचे मार्क कमी झाले, म्हणजे 4 मधून 2 गेले. म्हणजे हा प्रश्न चुकला, याचे तर 2 गेलेच गेले, पण तुम्हाला मिळालेल्या मार्कातूनच पुन्हा त्याचे प्रश्न मार्क कमी करतात. तर तिथून सुद्धा म्हणजे मिळालेल्या गुणातले आपले गुण कमी करून टाकतात, त्याला म्हणतात मायनस सिस्टीम. आणि हे फार घातक राहते. आपण जेव्हा बाहेर वजन म्हणजे बेरीज करतो, यस 50 पैकी माझे 30 बरोबर आले म्हणजे मला 60 गुण मला मिळणार आहेत. आणि जेव्हा निकाल लागतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला 40 किंवा 35 गुण मिळाले, 36 गुण मिळालेले असतात. त्यामागचं कारण ती मायनस सिस्टीम. म्हणून म्हणतोय आम्हाला सांगितलेला पर्याय तो फक्त तुमच्या ऐकण्यापुरता होता, कुणीही वापरायचा नाही. अगदी सदसद विवेक बुद्धीने त्याचं उत्तर काय ते शोधायचं, प्रयत्न करायचा, ताळा करून पाहायचा आणि मगच पर्याय घ्यायचा. तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. यापूर्वी एक सुविधा होती की जर तुमचे 3 प्रश्न चुकले आणि तुम्ही 3 ठिकाणी खाडाखोड केली
समजा मी या ठिकाणी 2 ला गोल करून ठेवलं आणि नंतर लक्षात आलं अरे यार हे नव्हतं, तर आम्हाला संधी होती की याला 3 आडव्या रेषा मारायच्या. पट्टे जसे आपण विभूतीचे पट्टे ओढतो तसे 3 आडव्या समांतर रेषा मारायच्या आणि त्याचं उत्तर पुन्हा लिहायचं. 3 संधी होत्या आम्हाला, मागच्या 5 वर्षापर्यंतही होत्या. आता ती संधी सुद्धा गायब केली. आता चुकलं तर चुकलंच, बरोबर तर बरोबर. का? जेव्हापासून 1 2 3 4 रंगवायची पद्धत झाली, OMR सीट म्हणतात त्याला, म्हणजे मशीन तपासते. मशीन तुमचं हे चुकलंय म्हणून दुसरं स्वीकारा, मशीन स्वीकारत नाही. जेव्हा शिक्षक तपासत होते तेव्हा ही चूक ग्राह्य धरल्या जात होती. तेव्हा त्याला अरे हा दुसरा पर्याय लिहिला का, चला याला बरोबर आहे, आणि 3 दोन्ही 6 मार्क चुकलेले पुन्हा भेटत. आता एकही नाही. हा झालेला बदलही लक्षात ठेवा आणि मग विचार करा, आता मला या आकृतीचं उत्तर करताना मला काय पाहावं लागतं. पहिल्यांदा मला पाहायचंय आकृती काय विचार. आकृती विचारलेली आहे आरशातील का जल, पहिल्यांदा. तर मला पहिल्यांदा या ठिकाणी श्रेया सांग, आकृती कशाची विचारलेली. सर झड. सांग माईक लावून चालू बोल. झड सर झड. बघा मी काय विचारलंय, ठीक आहे. आज तुझ्यापर्यंत आवाज काय गेलाय. अरे एक मिनिट थांब, अभिनव आहे जॉईन. सर ती पाण्यातली प्रतिबिंब विचारलेले आहे. म्हणजेच तिला काय म्हणतात, जलप्रतिबिंब. जलप्रतिमा विचारलेली आहे. आणि मला श्रेय काय सांगते ते झड आहे म्हणून सांगते. मी आकृतीत काय दाखवलंय विचारलंय का. म्हणजे जेव्हा आपण इकडं तिकडं लक्ष असते, इकडं तिकडं लक्ष असताना अचानक समजा कोणी घाला केला की नेमकं काय सांगू, ती गडबड. म्हणून नेहमी म्हणतोय जेव्हा आपण एखादा घटक शिकतो, भले मी सांगतोय म्हणून किंवा माझं ऐका म्हणून म्हणत नाही, तुम्हाला जे कोणी शिकवत असते, जे सर शिकवते, कोणीही असो, सरच म्हणून नाही, घरचे असतील, बाहेरचे असतील, मित्र असतील, बहीण असेल, भाऊ असेल, आपल्यापेक्षा कमी शिकलेला असेल, जास्त शिकलेला असेल, पण तो जर तुम्हाला काही सांगत असेल तर त्याच्या पुरतच लक्ष ठेवा. आपल्या दिमागाला दुसरीकडे वळवू नका. नाहीतर मी कार्टून पाहतोय, मला तिकडे आई काहीतरी करते, मग थोडंसं आईला भाजी पण दिसून देतोय आणि मग थोडंसं ऐकतोय, एकही काम नीट किंवा भाजी चिरत असेल मी काय मला समजणार नाही. 2 कामं जरी एकत्र करतो म्हटलं तरी आपला मेंदू दोन्ही कामं नीट करू देत नाही, दोन्ही मध्ये थोडा बिघाड करून टाकतात. म्हणून नेहमी सांगतो ज्या कामात आपण आहोत, नाही मला त्याला वेळ देणं होत नाही, बिनधास्त पैकी बंद करायचं आणि शांत बसायचं. नंतर 2-3 तासाच्या नंतर व्हिडिओ येतो, पुन्हा आपण तो पाहायचा. सगळ्यात चांगलं म्हणजे वेळ वाचेल, नेट वाचेल आणि पुन्हा आपल्याला फक्त अडचण काय होईल की मला प्रत्यक्ष भाग घेता आला नाही, तुला वेळ देता नाही गेला तर भाग तरी घेऊन काय नाही. जर मला ते समजून सांगताना तर मला वेळ देता येत नसते किंवा मला आई बाबा वेळ देऊ देत नसते, तसं तर सापडणार नाही. कुणाचे आई बाबा वेळ देऊ देणार नाहीत हे तर शक्यच नाही, कारण त्यांनी त्यांचा मोबाईल तुमच्या हवाली केलाय. म्हणजे त्यांना म्हणणं म्हणजे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. नाही मला बाबांना लई काम सांगितलं, मला आईनं सांगितलं नाही. त्यांना दोष देण्यात काहीच मुळीच फायदा नाही. दोष स्वतः मी काय करतो. मग बघा मी काय विचारले आणि आपण काय लक्षात ठेवणे का. नंतर करण, आता मला सांग करण वाघमोडे, या आकृतीचं आता अभिनवनं बरोबर सांगितलं, पाण्यातील प्रतिमा म्हणजेच जलप्रतिमा. मग या जलप्रतिमा, जलप्रतिबिंब, पाण्यातील प्रतिमा, पाण्यातील त्याचा आकार पाहताना मी पहिल्यांदा काय पाहणार. आता असं गृहीत धरूया की हा कागद आहे आणि या कागदावर प्रश्नपत्रिकेचा कागद तुमचा असाच हलका असतो, अशाच रंगाचा. मग मला काय विचारलंय, जल विचार. मी काय करणार, इथं लिहिलेलं आहे जल. जल म्हणजे मला काय करायचंय, वरचा भाग खाली, खालचा भाग वर. म्हणजे मी असं करून पाहणार आणि मग थोडस उजाड्याकडे बघितलं कसं दिसतंय, हा हे असं असं दिसतंय. त्याला पेन्सिलनं थोडस आकार करून घेतला, अगदी कुणाच्याही न कळत. नाहीतर बाकीची मुलं काय करायला आपण एक करू. शेवटी ती स्पर्धा परीक्षा स्वतः जेव्हा परीक्षा देताना तिथं तुमचा कोणीच नाही,
सख्खा भाऊ सुद्धा, सख्खी बहीण सुद्धा तुमची नाही, हे लक्षात ठेवा. अन्यथा तुमची संधी जाते. स्पर्धा परीक्षेमध्ये कुणालाच आपलं मानू नका. परीक्षा देईपर्यंत तुम्ही प्रत्येकाला आपलं माना. मध्ये जाईपर्यंत त्याला पेपर म्हणजे त्याचा नंबर वगैरे टाकेपर्यंत त्याला आपलं माना. पण जेव्हा उत्तराला सुरुवात करता तेव्हा तो आपला कुणीच नाही, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस तो आहे तो फक्त तुमचा स्पर्धक आहे. कारण तुम्ही त्याला सांगायला गेलात, तुमचं एखादं चुकलं त्याच्या अगोदर 2 बरोबर आले असते तर तुम्ही घरी बसणार आहात आणि त्याचा नंबर लागणार. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तो आपला फक्त आणि फक्त स्पर्धक आहे. परीक्षा झाल्यावर पुन्हा नंतर चर्चा करा. पण परीक्षेमध्ये पेपर संपेपर्यंत, सरांना उत्तर पत्रिका देईपर्यंत एकही उत्तर, एकही प्रश्न एकमेकांना समजून सांगू नका. नाही तर तुमची संधी तो घेईल, तुम्ही घरी बसा. नवोदयमध्ये बऱ्याचदा तसं होतं. काही जण समजा आर्यन सारखे, यस मी पटकन सोडवतो. अरे घड्याळ सोबत ठेवा, वेळ बघा. 2 तास पेपर आहे, 1 तास सोडून काय आपल्याला 1 तास काय डान्स करायचा का? किंवा फार लवकर सोडवला म्हणजे आपल्याला सर तिथले काही बक्षीस देणार आहेत का? नाही. तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास कुणीच बाहेर निघू देत. मग अर्धा तास याला बघा, त्याला बघा, याचं तोंड बघा, त्याचं तोंड बघा. म्हणून घड्याळ सोबत ठेवा. कॅल्क्युलेटर नेऊ देत नाही, घड्याळ नेऊ देत, मोबाईल नेऊ देत नाही. नेला तरी तिथं जमा करावा लागतो. ऑटोमॅटिकची असो का आपली रिस्टॉस कोणती जी असेल, टिकटिकची असेल कोणती, ती घड्याळ तुम्ही सोबत ठेवा आणि घड्याळ लावून अभ्यासाला सुरुवात करा आतापासून, तर जमेल. म्हणून परीक्षेमध्ये फक्त त्या समोरच्या विद्यार्थ्याला, समोरचा भाऊ आहे, माझी बहीण आहे, कुणी असू द्या, त्याला फक्त एक स्पर्धक म्हणून. अन्यथा अगदी समजा आपल्याला धावायची शर्यत आहे, 100 मीटर धावणे आहे, इथं ती संपते. इथं मी पाहिलं माझ्या मागून कोण येते आणि तितक्यात मागे वळून पाहण्यामध्ये माझी स्पीड कमी झाली आणि मागचा इतका लांब होता त्याने पुढे मारून इथं पोहोचला. तिथं तर मी जिंकणार होतो. फक्त मी मागे वळून पाहिलं आणि माझी संधी चुकली. लाखाचं बक्षीस होतं आणि गेलो. म्हणून तिथं समोरच्याला फक्त आणि फक्त स्पर्धा, परीक्षा हॉल पुरतं, आता नाही. नाहीतर बरेच जण हे नको त्याला सांगू नका, नको ते मार्क जास्त नको त्याला सांगू नाही. आता तुम्ही पाहिजे तितकी मदत करा, त्याच्यात तुमचा फायदा जास्त होईल, कारण तो घटक तुम्हाला जास्त समजेल. पण परीक्षेमध्ये मात्र तेवढं एक करा, तर यश तुमचं आहे. नाहीतर तुमचं यश दुसरंच कोणीतरी घेऊन जाणार. वेळेकडे लक्ष द्या. आणि आता कारण आता जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिकेकडे जाईल. म्हणजे नेमकं परीक्षा हॉलमध्ये आपल्याला काय काम करायचं, म्हणजे परीक्षेचं ओझं म्हणून काहीच करायचं नाही. आणि जेव्हा परीक्षेला ओझं म्हणू ना, तेव्हा अर्धे आपण जिरलेले असतो. अरे बापरे, परीक्षा एप्रिलमध्ये, परीक्षा काय वाचतोय आणि मी काय वाचले काही ध्यानात राहणार. हा परीक्षा एप्रिलमध्ये, अरे वा, मला तर 2 महिने मिळाले, हा आनंद घ्या. आता फेब्रुवारीची होती, एप्रिलमध्ये गेली, 2 महिने आणखी जास्त. म्हणजे मी तर 200 दिवस म्हणू लागलो, तुम्ही त्याच्या अंदाजाने. आता तर आपले 250 दिवस पूर्ण होते. मग आता आपल्याला संधी जास्त आहे, वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करा. विविध प्रश्नपत्रिका पहा आणि करण वाघमोडे या प्रश्नाचं उत्तर मला आता सांग. चॅटमध्ये तर आलेलंच आहे, पण तरी पण मला आता तू सांग. सर मी सांगू? करण वाघमोडे कशामुळं? क्रमांक 3 कशामुळं? प्रतिमा आखली उलट सुलट, पायवरी मुंडक खाली, ते पायावरी गेले मुंडक खाली आले. यस, म्हणजे खाली डोके वर पाय. जलप्रतिमा म्हणजे काय? खाली डोके वर पाय. सहज लक्षात राहते. अरे जल म्हणजे जल कशाला म्हणावं? अरे काहीच नाही, खाली डोकं जाते वर पाय राहतात. म्हणजे उलट टांगणे. आणखी सोप्या भाषेत जलप्रतिमा म्हणजे उलट टांगलं. या आकृतीला उलट टांगायचंय. उलट टांगायचं म्हणजे पूर्वी शिक्षा होत्या. आता जसं आम्ही काल याला शेळगावला गेलो होतो, सांगतो तो अनुभव. एवढी आकृती झाल्यानंतर अनुभव शेअर करतो. तर इथं ते झड आहे, हे त्याचे पाय आहेत. म्हणजे या पायाला दोरी बांधा आणि याला वर उचला. मी जेव्हा याला वर उचललं, हा भाग वर गेला म्हणजे इथं गेला, इकडे इथं बाजू बदलली, डावं ते उजवं आणि उजवं ते डावं. हा भाग खाली जाऊन बसला म्हणजे हा इकडे येऊन बसला. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 3 म्हणून मला या ठिकाणी
जुन्या पद्धतीने 2 वेळा गोल करता येणार नाही, बंद केलंय. आणि कदाचित संख्या जास्त होत असेल तर यावेळेस किंवा पुढच्या वेळेस नक्कीच निगेटिव्ह सिस्टीम शिष्यवृत्तीलाही लागू करतील. काही सर नाही म्हणून सर झेरची आरशातील प्रतिमा पण थर्ड याचीच येईल ना, थर्ड ऑप्शनची आरशातील प्रतिमा. नक्कीच नक्कीच प्रतिमा पण त्याची रे. म्हणजे याला जर आपण इथं खाली मुंडकं वर पाय, खाली डोकं वर पाय केलं, उलट टाकलं तरी असंच येतंय. आणि जर मी आरशातील करतोय, छान प्रश्न केलास आणि छान म्हणजे या ठिकाणी तर्क लावलेला आहे, हीच अभ्यासाला सुरुवात आहे. मग मी या आकृतीचा पुढचा पर्याय करून पाहिला की मला आता आरशातील पाहायचंय, तर हा भाग इकडे गेला, हे इकडं आहे म्हणजे हा इकडे तिरपा जाणार, हा भाग इकडे गेलाय म्हणजे तो वापस इकडे आलं थर्ड. आणि इकडे हा आहे, हा इकडे, हा इकडे, दोन्ही सारखे म्हणजे दोन्हीकडे सारखे. व्हेरी गुड, थँक्यू. तर या ठिकाणी मग उत्तराचा पर्याय क्रमांक 3 आणि हा पर्याय वर्तुळ गोल करताना कुठेही रिकामी जागा राहणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना नवी पेन घेऊन जायची सवय असते. चुकूनही करू नका. परीक्षा तुमची एप्रिल मध्ये आहे, तर फेब्रुवारी मध्ये पेन घ्या 2-3 वाटल्यास, त्या रुळवायला शिका. महिनाभर त्या पेन वापरा फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये, आणि अर्ध्या संपलेल्या त्या 2-3 पेनी 2 पेन तुम्ही परीक्षेला घेऊन जा. ऐन वेळेस पेन घेऊन गेला तर ती रुळलेली नसते आणि ती गोल करताना बारीक रेषा येते, 0.5 पेक्षा कमी सुद्धा आहेत आता, आणि त्या बारीक रेषा आल्या तर तुम्हाला गोल करायला वेळ लागतो. कदाचित गोल करता करता उत्तर पत्रिकेचं पान फाटून जाण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या पेन आपण लिहून लिहून रुळलेल्या आहेत त्या पेन सोबत घ्या आणि मग परीक्षेला जा. तर जमेल. मी शक्यतो आपल्याला जानेवारीच्या सुरुवातीलाच आपल्याला उपक्रम राबवायचा आहे. प्रत्येकापर्यंत उत्तरपत्रिका पोहोचतील, पीडीएफ मध्ये प्रश्नपत्रिका पोहोचतील आणि त्या उत्तरपत्रिका तुम्हाला ऍज इट इज जशा तुम्हाला शालांत माध्यमिक आणि पूर्व माध्यमिकच्या जे परीक्षा असतात, पीयूपी आणि पीएसएस पूर्व प्राथमिक, त्याच्यानुसार त्या उत्तरपत्रिका दिल्या जातील, त्या तुम्हाला सोडवायच्या. आपल्या ग्रुपमधील जिथपर्यंत ज्यांना समजा प्रिंट काढता येतील, त्यांच्या शाळेमध्ये सुविधा आहे, त्यांच्यापर्यंत पाठवल्या जाते. आपले पीडीएफ मिळतील तुम्हाला, त्याच्यानुसार तुम्हाला करायचंय. अगदी मुलांशी गप्पा नावानेच स्पष्ट आपले एकेका पाठावर 20-20 प्रश्न स्वतंत्र सुरू होते. तर त्यानुसार तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा देऊ शकता, तो सराव तुम्ही सुद्धा करू शकता, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला थोडस का होईना एक हातभार आणि परीक्षेची थोडीशी तयारी दोन्ही पद्धतीने. आता तुम्हाला हे झालं प्रतिमेच्या बाबतीमध्ये, जलप्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. हा बोल. सर मला गणिताचे 2-3च धडे येतात, बाकीचे येणार. मग आता जे कुठले येत नाही, एक लक्षात घ्या, जो भाग समजत नाही त्याची तू अगोदर यादी कर की मला हा भाग किंवा या भागातला मला हा प्रश्न समजला नाही. पहिलं काम, वेळ आहे आता आपल्याला, म्हणून ना प्रत्येक जण, फक्त ही सूचना एकट्यासाठी नाही, प्रत्येक जण पहिला धडा संख्याज्ञान, ज्याचं संख्याज्ञान पक्क, तो धडा पक्का ज्यांचा आहे त्यांना पुढील अडचणी फार कमी येतात. म्हणून पहिला धडा पुन्हा एकदा पहा. जिथं अडचण येते तो भाग तुम्ही अगोदर लिहून काढा की मला हे समजलं नाही, मला हे जमलं नाही. शक्यतो तुमच्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा विचारा, सर मला हे समजलं नाही, एकदा सांगता का? कोणतेच सर नाही म्हणणार नाही, नक्की सांगते. कारण त्यांना लक्षात येईल, अरे वा, आमचा विद्यार्थी घरी बसून का होईना पण मला प्रश्न विचारतोय. भले झूम मीटिंग नाही घेता येणार सरांना किंवा घेणार नाही, काही अडचणी असतील, साधा कॉल करा. काही गरज नाही की व्हॉट्सअपवर मेसेज करावा, काही नाही. हा हॅलो सर, कारण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तशी झालेली आहे, ज्याचं नाव आपण होतं संवादातून शिक्षणाकडे. दररोज संध्याकाळी 8 ते 10 या वेळामध्ये पालकांशी जेव्हा सुरुवातीला बोलायला शिकलो, आपण 10-10 मिनिट एका मुलांना बोललो, तेव्हा कुठं आपण प्रत्यक्ष ऑनलाईन लावलो. म्हणून त्याचं नावच आपलं होतं सुरुवातीचं संवादातून शिक्षणाकडे. अगोदर संवाद साधला आणि मग शिक्षणाकडे गेलो, आणि मग आपलं ऑनलाईन. म्हणजे या 153 दिवसाच्या अगोदरचे बरेच दिवस अगोदर संवाद साधावा लागला. त्यातून 3 विद्यार्थी जॉईन झाले आणि 3च्या नंतर आज बरेच होत आहेत. तर आता हे झाले इकडची गोष्ट. तर सगळ्यांनी एक काम करायचं, जो भाग मला अवघड वाटतोय, प्रत्येकाने मला वेन आकृती अवघड वाटते, आता असं लिहायचं नाही मला वेन आकृती खूप अवघड वाटते, वाक्य नाही लिहायचं.
मला कठीण असणारा भाग लिहा, एक यादी करा. कठीण म्हणजे डोक्यावर वज घेऊन नाही, एखादा चिरा दगड मोठं, अरे बापरे, अरे बापरे, तसं. हा मला थोडासा समजून घ्यायचा आहे, यात नेमकं आणखी काय असतं. तो भाग प्रत्येक विद्यार्थी बाजूला काढा. बघूया कोणाकोणाचा सारखा भाग येतो, तो भाग आपण पुन्हा पुन्हा घेऊया. अगदी एक भाग समजा तुम्हाला वाटलं की सर मला थोडस 2 अंकी संख्या वाचताना किंवा 6 अंकी 7 अंकी संख्या वाचताना लिहिताना थोडीशी अडचण येते. अर्धा तास पुष्कळ झाला काय, अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्हाला ते सहज समजून जाईल, काही अडचण नाही. प्रत्येक जण करा आणि मग बघूयात कोणाला कोणता भाग आवडतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काही तो भाग घेतल्याच्या नंतर 15 दिवसानंतर मग बघूयात कोण म्हणते की मला काय आवड वाटते. प्रयत्न करू. ठीक आहे. आणि आणखी काही दीपक, तुझी काय अडचण? दीपकचा आवाज आला नाही आज. सर रोहिणीला इंग्रजी वाचता येत नाही, चॅट मध्ये मेसेज टाकल्यावर. वा, चांगली गोष्ट. काही हरकत नाही. सर मला पण नाही. चॅट मध्ये नाही टाकायचं, तुम्ही तुमचं लिहून ठेवा की मला काय अडचण आहे. आणि रोहिणीला मी पुस्तक दिलेलं आहे. आता तिनं पाहिलंय नाही पाहिले मला माहिती नाही. तिला स्वतः मी नवोदयचं सुद्धा पुस्तक दिले, तिनं स्वतः वापरलं, इतरांना दिलं की नाही हे मला माहिती नाही. किंवा तिला मी विचारलं नाही. मी पाहतोय की त्याचं काही अभ्यासाचं तिच्याकडून वैयक्तिक येतं का, पण काहीही आलेलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण पुस्तकाचा वापर करत नाही. हा श्रेय. सर मला चॅट मध्ये लिहायचं ना सर. हा, तुला आर्यन महेश तुला मदत करतील नंतर. ते टेस्ट ते आपण आयटी मध्ये पाहू. तर रोहिणीला अगदी स्पेलिंग पासून त्याचा उच्चार कसा असतो, चित्रमय त्याच्यात शब्द वाचन कसं आहे, स्पष्ट जवळपास 2 महिन्यापूर्वी पुस्तक दिलेलं आहे. रोहिणी मला सांग, त्या पुस्तकाला तू उघडून बघितलंस काय? हो सर, दररोज रात्री बघतो मात्र सर मला थोडं ते लांब लांब शब्द असू दे ना, काय व्हायला त्याच्यामध्ये लांब शब्दाचे तुकडे तुकडे सुद्धा करून दिलेले आहेत. किती मोठा शब्द असू द्या, एम्बिशियस, अनकॉन्शियस, हॉस्पिटल, आपल्याला 2-2, 3-3 अक्षराचे शब्द वाचता आले. सुरुवातीला चुकर उच्चार, काय बिघडायले, चुकू द्या ना, येणार नाही सुरुवातीला. बऱ्याच जणांना आपल्याला TION चं वाचताना TON म्हणतो, बऱ्याच जणांना आपण TIAL करताना TL म्हणतो. येऊ द्या ना, नंतर बघू ना त्याला काय म्हणायचं. पण प्रयत्न करा. पण मला येतच नाही म्हटलं तर तुम्हाला काहीच नाही सर. लक्षात येईल ट्युशन, अरे EDUCATION असं दिलंय तर बऱ्याचदा काही जण म्हणतील एडुकाटिओन. एज्युकेशन सुरुवातीला म्हणतील ना, माहित नाही मला, माहित आहे ई म्हणजे ए, डी म्हणजे ड, यू म्हणजे त्याला उकार, सी म्हणजे के किंवा कॅ, याचं माहित आपल्याला ए फॉर ऍट, ते सगळ्यांना माहित आहे. ए फॉर ऍट, ई फॉर ए, आय फॉर ई, म्हणजे कोणासाठी काय, लेटर ए साऊंड ओ, लेटर बी साऊंड ब. हे जे अगोदर शाळा असताना शिकवलंय ते जरा त्या गाठोड्यातून बाहेर काढ. जे आपण जे एका गाठोड्यामध्ये बांधून ठेवलंय त्याला बांधून न काढ, त्याला उघडा. त्या की उघडायची वेळ आलेली आहे. त्या गाठोड्यातील शब्द, सांगितलेला अभ्यास थोडा बाहेर काढ, जमेल. मात्र लेटर ये काय होतं. आता समर्थ देवगुंडे खूप छान खेळ केला. समर्थ देवगुंडे, ऋषिकेश या विद्यार्थ्याने लेटर ए साऊंड अ, लेटर बी साऊंड ब, लेटर सी साऊंड क. सर मी असल्या वाक्यामध्ये की नाही बक्षीस मिळवलं होतं सर. व्हेरी गुड, अभिनंदन. हे 2 मित्र जेव्हा आपण एकत्र असतो, गल्लीमध्ये असतो, त्या कुत्र्याच्या मागे दगड घेऊन लागण्यापेक्षा ते चावलं तर पोटामध्ये इंजेक्शन घ्यावं लागेल किंवा दंडामध्ये विनाकारण इंजेक्शन घ्यावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही शब्दाचा खेळा ना, शब्द विचारा, स्पेलिंग विचारा, पुस्तक घेऊन बसा. पुस्तकाच्या मागे आम्ही तर काय करायचं, इतिहासाचं पुस्तक काढायचं, याच्या मागे चित्र आहे की नाही ओळख आहे तर मग सांगायचं, सांग या चित्राबद्दल सांग. काहीच माहित नव्हतं. ते शिवाजी महाराज माहित नव्हते, ते मावळे माहित नव्हतं, काहीच नव्हतं. ते शिवाय कोणीतरी हे एक राजा आहे वड्यावर बसून चालला, चित्राबद्दल वर्णन करायचं. करा ना तुम्ही, काहीच गरज नाही तुम्हाला. पुन्हा दीक्षा ऍप आहे तुमच्या जोडीला, दीक्षा वापरा. सगळ्यात सोपं आणि साधं काम, सगळ्यात सोपं. स्कॅन करा, धडा वाचा, स्कॅन करा, शब्द वाचा. इथं सुरुवातीला माहिती एडुकॅटिओन, पण लक्षात येईल अरे एडू नाही,
डीचं ईच्या पुढे आलं एजू आणि मग हे के एजू के आणि TION जेव्हा येतं त्याला शन म्हणतात, शेन नाही. शन शेन नाहीतर सर म्हणे हे वेगळं आणि हे वेगळं. शन शेन. हे शेन खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहित आहे. छोट लागले समजा इथं एडुकेटिव्ह नाही, एज्युकेशन. इथं टुटिऑन नाही, ट्युशन. बऱ्याचदा आम्हाला सुरुवातीला इंग्रजी शिकवताना आम्हाला सरांनी एक शब्द दिला आणि वाचायला सांगितला, त्याच्या जोडीला हा एक शब्द दिला. काय वाचणार आपण? नेचर. एक मिनिट महेश थांब. अभिनव, तू या शब्दाला कसं वाचणार? चुकीचं कसं वाचणार? समजा माहिती काहीच नाही तर कसं वाचणार? फुटुरे. फुटुरे. आम्हाला सर जेव्हा टेन्स शिकवायचे सुरुवात केली, देअर आर 3 टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, आणि लिहिताना सर असं लिहायचे आणि मग आम्ही त्यांना म्हणायचो, सर हे तर फुटुरे झालं. मग म्हणले, बा तुम्ही जर याला फुटुरे म्हणता तर याला काय म्हणता रे? आम्ही म्हणलं याला नटुरे. फुटुरे नटुरे. कारण आम्हाला काय माहित होतं, टी म्हणजे ट, यू म्हणजे उकार, आर म्हणजे र आणि ई म्हणजे मात्र. संपलं. साधं. आमची चूक नाही, सरांची चूक नाही. पण नंतर लक्षात आलं की जेव्हा TURE एकत्र येतं त्याला चर म्हणतात. साधं सोपं काम आहे. मग याला नेचर, नॅचरल, पुढे नॅशनल. तिथं नॅटिव्हनल नाही, नॅटिव्हनल. म्हणजे इंडिया इज माय कंट्री मध्ये समजा भारत माझा देश आहे, नेशन, विच इज युअर नेशन, तर इथं विच इज युअर नॅटिऑन, नॅटिऑन नाही, नेशन. इथं फ्युचर टेन्स, फुटुरे टेन्स नाही, फुटुरे नो, नॉट फुटुरे. काही फोडायचं नाही, काही फुटू द्यायचं नाही, फुटुरे नाही. फ्युचर, फ्युचर, ऍडव्हेंचर. असे हे जे अक्षर, असे शब्द असतात, याची यादी किंवा असे शब्द कुठं कुठं आले. जितके मोठे शब्द वाचण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला इंग्रजी लवकर. आपलं गणिताचा तास होता, परंतु रोहिणीची थोडीशी अडचण म्हणून आपण सांगतोय, तर काहीच त्याच्यामध्ये नाही. इंग्रजी वाचताना येतील चुकीचे शब्द, येतील काय, येऊ द्या. पण ते केव्हा समजतील? तुम्ही जेव्हा वाचता, कुणीतरी ऐकतंय तेव्हा कळेल. मला नाही कळणार रोहिणीला काय येत नाही, कारण तिनं वाचनच केलं नाही. मग जर आपण समजा दररोजचे 5-10 ओळी किंवा गार्डन ऑफ वर्ड्स चौथी, तिसरी, दुसरीची पुस्तकात जे आहेत ते शब्दच फक्त आपण वाचन केले, फक्त शब्द वाचले आणि रेकॉर्ड केले आणि तेवढेच पाठवले. 1 मिनिटाचं काम आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही ते 40 शब्द वाचू शकता. 40 लागतील, 4 मिनिट लागतील. काय नेशन, तुम्हाला वाचून दाखवू. रेकॉर्ड करा आणि मग बघूयात कुठं चुकतंय. कारण तुमचं जोपर्यंत तुमच्या सरांपर्यंत किंवा कुणीतरी ऐकतंय त्याच्यापर्यंत जात नाही, तोपर्यंत तो समजून सांगणार नाही. तुला पोळ्या येतात का नाही? साध्या पोळ्या येतात, स्वयंपाक झाल्याच्या नंतर स्वयंपाक करताना कळालं. पण तुला पुरणाच्या पोळ्या येतात की नाही हे माहीतच नाही आणि सांगितलं, चला उद्या पाहुणे येणार आहेत आणि पुरणाच्या पोळ्या कर. मी पोळ्या कधी केल्याच नाहीत आणि त्या सासूबाईला त्या माहितच नाही. आणि जर आता सासूबाई म्हणली पुरणाच्या पोळ्या कर, तर आपलं त्याचं काय होईल अंदाजा लावू शकतो. तसंच इथं शब्दाचं. शब्द तुम्हाला येतात की नाही मला माहित नाही. नवीन शिक्षक आहे मी, तुम्हाला येते की मला माहित नाही. अचानक मी अभिनवला सांगितलं, अभिनव चल हे पटपट वाचून दाखव. अभिनवने सुरू केलं. मग फॉर एक्झाम्पल समजा वाचतो, समजा अभिनवने सुरू केलं, नाटू रे, फुटू रे. मला हसणं आलं. ज्या विद्यार्थ्यांना हे शब्द माहिती त्यांनाही हसणं येईल. अरे कसं वाचायला, इथला शब्द वाचायला लावला, ने के होऊ शकतो. मग मला लक्षात आलं, अरे इथं अडचण आहे, तरच डॉक्टर विलाज करेल. दवाखान्यात नुसतं जाऊन बसलं तर डॉक्टर विलाज करणार नाही. तसंच डॉक्टर पर्यंत आपली बिमारी जाऊ द्या, आमच्यापर्यंत तुमची अडचण येऊ द्या. आता आम्ही काय डॉक्टर आणि काय बिमाऱ्या तसलं नाही, आपली बिमारी नाही, ती आपली अडचण आहे आणि ते आपल्याला शिकायचं हे सगळ्यात महत्वाचं. म्हणून जो घटक आपल्याला शिकायचा आहे तो घटक कुठं अडखळतोय तिथं महत्व द्या. कोणत्या आकृत्या शिकताना
आपल्याला अडचण येते तो अगोदर समजून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आता एक नवीन भाग आपल्याला शिकायचा मोठ्या वर्गाचा, आपल्या प्रत्येक 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांना तो आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ज्यांच्याकडे साहित्य आहे त्यांचं स्वागत, नसेल तर पालकांना विनंती, विद्यार्थ्यांना 20 ते 30 रुपयाचं ते साहित्य घेऊन द्या. 100 रुपयाचं म्हणत नाही मी, त्याला 100 रुपयाची वरी किंमत लागते, पण 100 रुपये ऐवजी किमान 20 रुपये किंवा 30 रुपयाचं ते साहित्य घेऊन द्या. ते साहित्य कोणतं दुकानावर गेल्यावर त्यांना सांगता आलं पाहिजे तुम्हाला. एक कोणमापक, जे काचामध्ये प्लॅस्टिक मध्ये असतं, याचं 3चा संच 10 रुपयाला मिळतो. कोणमापक, त्रिकोण, काटकोन, त्रिकोण हे 10 रुपयामध्ये 2-3 आयटम मिळतात. त्याच्यानंतर एक कंपास, कंपास म्हणजे मी कंपास पेटी म्हणत नाही सर, माझ्याकडे सगळंच आहे ते त्याच्यातलं आहे, त्यांना म्हणत नाही. आज आता माझ्या कालवडीचे सोबतचे आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यापैकी 1 किंवा 2 विद्यार्थ्यांकडे असेल, सगळ्यांकडे नाही. नाही त्यांच्यासाठीची सूचना आहे, त्या पालकांसाठी विनंती आहे. त्यांना मी म्हणलं नाही, लक्षात ठेवायचं. त्या पालकांना विनंती करतो की त्यासाठी मुलांनी इथं जी पेन्सिल म्हणजे एक पेन्सिल आणि हे जे कंपास, आपण कंपास म्हणजे कंपास पेटी नाही, या वस्तूचं नाव कंपास, ज्या वस्तूला एक लोखंडी टोक आणि एकीकडे पेन्सिल ठेवण्याची जागा. दुसरं एक असतं त्याला दोन्ही काटे असतात, तो काट्या नको आपल्याला, कर्कटाक नको, आपल्याला हे पाहिजे, त्याची गरज नाही तुम्हाला. एक आणि तिसरं जवळपास सगळ्यांकडे आहे ती म्हणजे स्केल. स्केल तुमची खराब झाली असेल, खराब म्हणजे कुठं, हे टोक जर खराब झाले असतील, सुरुवात शेवट अंक मोडले असतील, तर नवीन स्केल जरूर घ्या. अंक मला स्पष्ट तुमच्या त्या स्केलवर असावेत, बारीक रेषा सुद्धा स्केलवर असाव्यात. हे 3 साहित्याचा आपल्याला वापर शिकायचा आहे. नेमकं कसं साहित्य वापरायचंय आणि मग या साहित्याच्या वापरातून कलाकृतीकडे कसं जायचं, आर्टकडे. तुम्ही सर याच्यातून आर्टकडे, यस, त्याच्यातून आपल्याला आर्ट, कला, चित्र, त्याच्याकडे कसं जायचं ते आपण नंतर बघूयात. पण या साहित्याची ओळख आणि प्रत्यक्ष वापर आपल्याला गणितामध्ये शिकायचं आहे. तर हे साहित्य ज्यांच्याकडे आहे त्यांचं स्वागत, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आज, उद्या, 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये हे साहित्य खरेदी करा. प्रत्येकानेच, आता समजा माझ्या गावचे विद्यार्थी आहेत, त्यांना प्रत्येकानेच अर्धापूरला यावं मुळीच गरज नाही. समजा माझ्यापर्यंत जरी निरोप मिळाले की सर आमच्याकडे नाही, माझ्याकडे नाही, त्याचे फक्त त्यांनी मेसेज जर टाकला वैयक्तिक, सर माझ्याकडे हे साहित्य नाही, स्केल आहे परंतु कंपास नाही, कोणमापक आहे परंतु हे नाही, ते जर फक्त सांगितलं तर शाळेला, सोमवारी शाळेला येताना मी तुम्हाला ते आणून देईन. कारवाडीपर्यंत मी पोहोचवू शकतो. बाकीचे अर्धापूरला पालक आहेत ते अर्धापूरला घेऊ शकतात. पुण्याचा तर काही प्रश्नच नाही, लोणाचाही काही प्रश्न नाही. बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडे तिथं तुम्हाला ती सुविधा आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. फक्त कारवाडीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय, तुमच्याकडे जर यातलं एखादं साहित्य नसेल तर पेन्सिल तर 100% आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपण महिन्याला 15 दिवसाला पेन्सिल देतो, त्याच्यामुळे आहे. जे नाही तेवढं फक्त सांगा, तुमच्यापर्यंत ते साहित्य आणून दिलं जाईल, पाठवलं जाईल, किंवा स्वतः मी किंवा आपली दुधंबेसर दोघांपैकी कोणी आलं तर तुमच्यापर्यंत ते साहित्य पोहोचेल. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला याचा वापर भूमितीमध्ये कसा करायचा आहे काय ते आपल्याला 1-2 तास घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपल्या अभ्यास विषय. थोडस खालचा अनुभव, जसं आता आपलं शिष्यवृत्तीचं चालू आहे, मुलांशी गप्पा हा बराच दूर पोहोचलेला विषय आता आहे आणि तो विषय शिक्षणाधिकारी साहेबांनी, ऑफिसने दुसरीकडे पोहोचवलेला आहे, म्हणजे तिला पोहोचलेला आहे. आणि जे संजय पाटील शेळगावकर आहेत आणि ज्यांचं गाव शेळगाव गौरी हे जे गाव आहे ते आदर्श गाव, हागणदारी मुक्त गाव, राज्यामध्ये गाजलेलं गाव, त्या गावाला काल जायचा योग आहे. आणि खरंच एक म्हणजे छोटस खेडेगाव किंवा एक गाव कसं असतं, गावात काय सुविधा असू शकतात हे पाहायचं असेल तर हे जे आदर्श गाव जे निवडतात ते खरंच पाहायला गेलं पाहिजे. काय आहे तिथं, कोणत्या सुविधा असतात, ते पाहिल्याच्या नंतर असं वाटलं नाही की म्हणजे एखाद्या खेडेगावात. सुरुवातीला त्यांच्या म्हणजे त्या शाळेमध्ये आम्ही गेलो, खूप मोठी शाळा आहे, खूप मोठी संस्था आहे. तिथं ते जवळपास 40 ते 45 शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या शिक्षकांना मी
गणित तज्ञ आपले विषय तज्ञ अतुल कुलकर्णी सर आणि इंग्रजीमध्ये क्लासेस घेणारे जिल्हा परिषदेचे आमदार आहेत नांदेडला आहेत सर श्री महेश बदनापूरकर. तिघ जण सुरुवातीला गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला सांगितलं प्राचार्य साहेबांनी, तर 12वी पर्यंतची शाळा आहे, की स्कॉलरशिपचा अभ्यास कसा करावा, स्कॉलरशिप बद्दल जास्तीत जास्त मार्गदर्शन करा. सुरुवात आम्ही फक्त एवढंच केली, आम्ही मार्गदर्शन काहीच करणार नाही. फक्त ज्या शिक्षकांची इच्छा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येतं त्यांना कशा पद्धतीने पोहोचवायचं, अभ्यासाची सुरुवात कशी करायची, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वगैरे काही. आणि त्यांना ती गोष्ट लक्षात आली आणि जवळपास तो म्हणजे बोलण्याचा, संभाषण साधण्याचा, एकमेकांशी संवाद त्या शिक्षकांचा आमचा त्यांच्याशी 2 ते 2.5 तास त्या ठिकाणी ती चर्चा झाली. इतके ते खुश झाले, म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं म्हणजे की इतक्या साध्या पद्धतीने जाता येतं. काय चाललंय जिल्ह्यामध्ये, कशा पद्धतीने चाललंय हे त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचलं, काही फुकटच्या गोष्टी कशा पोहोचतायत, कोणीही कर म्हणलेलं नसताना काही लोक जे करतायत हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि लागलीच त्यांनी एक ग्रुप स्थापन करून आमच्यापर्यंतही पोहोचवा. आज ते जॉईन होणार होते, पण मुद्दा मी आज जॉईन केलं नाही, कारण माझी तेवढीशी आजची ही तयारी नव्हती याची, कारण रात्री खूप उशीर झाला होता यायला त्याच्यामुळं. तर मग काय करावं कडे, मग नंतर सगळं चर्चा झाली, सगळं झालं. नंतर त्यांनी गावाला घेऊन गेले. सर आमचं गाव पाहायला चला, शेळगाव डोळे गाव पाहायला गेलो. गाव छोटं जरी असलं, गावाला 70 फुटाचे रस्ते आहेत, जे की आपल्या हायवेला नाही. त्या गावात जाताना प्रवेश करतात सिमेंट रोड आहे, नाल्या चांगल्या आहेत, धोबी घाट आहे, खूप मोठा पाण्याचा तलाव म्हणजे जिथं पाणी साठवलेलं आहे, पावसाचं पाणी सगळं छान अगदी जिवंत पाणी. त्या पाण्याचा वापर धुण्यासाठी केला जातो. धुणं धुण्यासाठी त्या ठिकाणी धोबी घाट आहे, 20 दगड एका लाईनीने छानपैकी 10 मांडलेले. धुण्याचं पाणी एका बाहेरच्या एका हौदामध्ये जमा होतं, त्याचाही पुनर्वापर केला जातो. पिण्याचं पाणी आरोचं पाणी. छोटंसं मंदिर, पण त्या मंदिराच्या बाजूला एक व्यायामशाळा, स्वामी विवेकानंद शाळा, 2 शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहे. तिथं जवळपास अर्धा एकर जागा ही पटांगण म्हणून जे आहे तिथं मंगल कार्यालय. आणि मी आतापर्यंत जेवढे गावं पाहिलेत त्या गावातलं मला एक कालचं पहिलं गाव असं भेटलं की मंदिरामध्ये, छोटंसं मंदिर आहे, आमच्या कारवाडीपेक्षा छोटंसं मंदिर आहे, पण त्या मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर त्यांनी सजवलेला आहे, तिथं मंदिराच्या जे भिंती आहेत, जसं आपल्या शाळेच्या भिंती आहेत, त्या भिंतीवर शास्त्रज्ञांचे फोटो, त्यांचं नाव आणि त्यांनी लावलेला शोध मंदिरामध्ये आहे. एरवी आपण मंदिरात काय पाहतो, वेगवेगळ्या संतांची नावं, वेगवेगळे देवी देवतांचे चित्र आणि आपल्यासारखे भक्त गेलेले त्याच्यात तोंडात टाकलेला पेढा, ही आपली भक्ती. पण तिथं काहीतरी वेगळं पाहायला आहे. म्हणजे तिथं ज्ञान, विज्ञान, अज्ञान या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळाला. अज्ञान दिसलं नाही, ज्ञान आहे, त्याचा विज्ञानात वापर केला. म्हणजे विज्ञानवादी जे होते, ज्यातून विकास घडतो, त्यांची माहिती तिथं आहे. मग डॉक्टर होमी भाभा असतील, सी.व्ही. रमण असतील, न्यूटन असतील, वेगवेगळे जगदीशचंद्र बोस असतील, त्यांची माहिती त्या पिल्लरवर लिहिलेली आहे. आणि सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा, कारण जे खरे समाज सुधारक, ज्यांनी कुठलीही अपेक्षा केली नाही, हातामध्ये गाडगं खराटा घ्यायचा, गाव झाडायचं, स्वच्छतेला ज्यांनी महत्व दिलं, त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि एक तर खूप छान मला वाक्य वाटलं, त्याचा फोटो मी घेतलेला आहे, ग्रुपवर पाठवेल, की गावाचं सर्वात सुंदर, कारण मी नेहमी शाळेमध्ये आम्ही गावकऱ्यांना म्हणतो की गावातलं पवित्र स्थान एकच आहे, ती म्हणजे तुमची शाळा. सार्वजनिक जे आहे ते तुमचं मंदिर आहे, ते आणि जिथं जास्तीत जास्त दान देता येते ते त्या ठिकाणाला द्या. त्याचा एक छानपैकी ग्रामगीतेतली एक ओवी त्या ठिकाणी लिहिलेली आहे, मी आज तुम्हाला पाठवतो. त्यानंतर पाहायला गेलो तर आम्ही ग्रामपंचायत होती का विधानसभा होती, विधान परिषद तिचं मंडळ होतं, तसं होतं मला कळलंच नाही. एखादा चित्रपट हॉल जसा असतो त्याच्या जशा खुर्च्यांची रचना, खाली गालीच्या वगैरे, आणि छानपैकी टेका देऊन बसायला जागा, मोठं स्टेज, एक मोठं त्या ठिकाणी व्हिडिओची सुविधा, म्हणजे जे काही माहिती द्यायची ती त्या प्रोजेक्टरनं द्यायची, बसण्याची जागा, बाजूला ग्रामसेवकांची खोली, ही जणू काही प्रत्येक एसीच्या खोल्या असतील जणू, आणि ग्रामसेवक यांचा कक्ष, उपसरपंचांचा कक्ष, सरपंचांचा कक्ष, इतके छान आणि इतके सजवलेले. अरे बापरे, म्हटलं काय एखाद्या मंदिराची खोल्या नसतील, इतकं सुंदर.
आणि इतकं नियोजन बनतं. कुठेही गर्दी होणार नाही, गर्दा होणार नाही, अतिशय टापटीप, सगळीकडे झाडी, पाण्याची व्यवस्था असते. छोटस टोमदार गाव काल पाहायला भेटलं. आणि सगळ्यात मोठा आनंद काय झाला असेल तर ही ज्यांनी सुरुवात केली होती ती माधवराव पाटील शेळगावकर यांची भेट झाली आणि तब्बल 1 तास आमच्याशी त्यांच्या घरी ते आमच्याशी बोलत बसले. त्यावेळेची परिस्थिती, आजची परिस्थिती, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अतिशय ओघवत्या वाणीमध्ये इतकं छानपैकी सांगितलं. आणि शिक्षणाची तळमळ जी आहे दोघांनी, वडिलांनाही आणि मुलांनाही, संजय पाटील शेळगावकर हे त्यांचे चिरंजीव जे प्राचार्य आहेत आणि माधवराव पाटील, शिक्षणाची जी तळमळ, एखादा राजकीय नेता आणि त्याला शिक्षणाची एवढी आवड कमालीची वाटली मला, कमालीची. आणि खरंच असं जर असेल तर नक्कीच काहीतरी बदल होऊ शकतो, काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करू शकतो, एवढं मात्र नक्की आहे. कालचा दिवस एक अतिशय महत्वाचा, अतिशय अनुभवाचा आणि अतिशय चांगला. त्या ठिकाणी समजा जिल्हा परिषदेने आम्हाला पाठवलं, एक आमचा मोठा बहुमान म्हणावा लागेल. भले संस्थेचे असतील, जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं आणि मुलाचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळालं. तिथली ग्रामपंचायत असेल आणि सगळ्यात महत्वाचं तिथं मला एक आणखी चांगलं वाटलं, त्या गावामध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी अभ्यासिका सुरू करत आहे. टेबलचं काम चालू आहे. 100 विद्यार्थिनी मुली एकत्र बसून अभ्यास करतील. म्हणजे घरी समजा कुठली सोय नाही तर त्यांना तिथं पूर्णच्या पूर्ण अगदी वाचनाच्या पुस्तकापासून तिथं बसण्यासाठी टेबल, इतके छान मोठमोठाले टेबल आणि ते परीक्षे केले आहे त्यांनी. काम चालू होतं त्यांचं. एक 30 तारखेपर्यंत त्यांचं कंप्लीट होईल. जानेवारीला उद्घाटन असं त्यांचं चाललंय माणूस. तर नवीन वर्षाचं इतकं मोठं त्यांचं काम की 100 विद्यार्थ्यांनी एकत्र बसून छानपैकी अभ्यास करतील. मुलींच्या शिक्षणाला त्यांनी जी किंमत दिली, मुलींचं शिक्षण आणि प्रगतीचं लक्षण जिथं म्हटलं जातं, कारण एक मुलगा शिकला तर तो स्वतःपुरता शिकतो आणि एक मुलगी शिकली तर 2 कुटुंबाचं शिकते, 2 गावापुरतं शिकते, 2 घरांपुरतं शिकते. तिचं माहेरचंही बघते आणि सासरचं बघते. सासरी गेल्यावर तिच्या लेकराचंही बघते. परंतु मुलगा समजा मी शिकलोय, मी फक्त माझ्यापुरतं शिकेल, फार क्वचित वेळ भेटला तर नंतर मुलासोबत बसेल. ते प्राथमिकच्या असते. आईचं तसं नाही. ती सगळंच पाहते. म्हणून मुलीचं शिक्षण त्यांनी लक्षात घेतलेलं आहे आणि त्याला त्यांनी वाव दिलाय. खूप चांगली संकल्पना वाटली. अनेक घटना त्या ठिकाणी काल आम्ही 11 वाजता पोहोचलो आणि 11 ते 5 ही वेळ केव्हा संपली, 6 तास आम्हालाच कळले आहे. तर खूप चांगला अनुभव आणि हा शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत असताना आलेला अगदी निखळ आनंदाचा आणि निखळ अनुभवाचा अनुभव त्या ठिकाणी आम्हाला आला. आणि याबद्दल जिल्हा परिषदेतर्फे सरांनी आम्हाला पाठवलं, त्याबद्दल नक्कीच त्यांचे तर खूप खूप आभार मानावेच लागतील. आणि एक संधी मिळाली. असो, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय, अनेक शिक्षक पोहोचताय, अनेक लिंक आम्ही तुम्हाला पाठवतो. नक्की वापर करा. तुमच्या घरी कोणी 8वी ते 12वी पर्यंतचं असेल मोठ्या वर्गाचं, तर त्यांनी एका लिंकला जॉईन व्हा. एका YouTube लिंक आहे, त्या लिंकला जॉईन व्हा. तिथं अतुल कुलकर्णी सर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं गणित शिक्षक शिकवतात, जे जी आणि नेटचं शिक्षण शिकवतात, म्हणजे 12वीच्या नंतर ज्या मुलांना मेडिकल, 12वीला असताना मेडिकल वगैरे द्यायचं असतं, कोट्याचे शिक्षक आहेत, राजस्थान कोटा. ते शिक्षक त्या ठिकाणी फ्रीमध्ये शिकवतात. ज्या विद्यार्थ्यांना 50,000 ते 60,000 रुपये फीस भरावी लागते, ते आठवड्यातून 2 ते 3 दिवस त्या YouTube चॅनलवर फ्री शिकवतात. लाईव्ह आहे. सायंकाळी 6ला, कधी रात्री 9ला. लर्न ऑन नावाचं त्यांचं चॅनल आहे. त्या चॅनलवर आता आपले सुद्धा व्हिडिओ 2-4 दिवसानंतर सुरू होणार आहे. सरांनी सांगितलंय का, सर तुमचं मुलांशी गप्पा तर चालू राहू द्यायचंच आहे, यात बदल नाही करायचा. परंतु तुमचा मुलांशी गप्पा हा यानंतर लर्न ऑन वर लाईव्ह येणार आहे. म्हणजे आपल्याला एक मोठं व्यासपीठ आणखी एक उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे हे माझं नाहीये, हे तुमच्या कामाचं. तुम्ही दररोज अभ्यास करता, तुम्ही अधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलता, कोणी आल्यानंतर नेमकं काय विचारावं हे आता तुम्हाला पक्क माहिती झालेलं आहे. काल माझं एक मात्र मिस केलं मी. काल एक मेसेज आला, त्यांच्याशी आपण मुलाखत घेतली, अजय भागवत सर, वैमानिक. त्यांचा काल मेसेज आला की सर मी आज अर्धापूरला आहे आणि तुम्ही मेसेज पाहिला 2 वाजता. मग तरी पण मी लगेच त्यांना मेसेज केला, सर किती वाजेपर्यंत आहे? म्हणजे प्रत्यक्ष भेट काल ती एक होणार होते, पण त्यांची भेट झाली नाही. पण तिकडे माधवराव पाटलांची भेट झाली आणि ते फक्त 3 वाजेपर्यंत अर्धापूरला होते आणि ते इथून ते नांदेडहून ते त्यांच्या ड्युटीला काल गेले.
काल मुद्दाम भेटण्यासाठी अर्धापूर मार्गे ते आले होते, पण कदाचित सकाळी त्यांचा लवकर कॉल आला असता तर कदाचित मी नक्की थांबलोही असतो, त्यांची भेट घेतली असती. परंतु ती एक संधी हुकली. असू द्या, आपण ऑनलाईन त्यांना पाहिलेलं आहे, पण कालचा तो अनुभव माझा खूप मोठा होता. तर हे जे आहेत अशा गोष्टी सहज आपण काम करताना काहीतरी मिळत असतं, म्हणून कृती केली पाहिजे. तुम्ही कृती करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप फायदा होईल. फक्त एकच लक्षात ठेवायचं, समोरचा सांगतोय तोपर्यंत मी ऐकणार. समोरचा विचारतोय, काय विचारलंय समजून घेऊन मी बोल. एवढं ठेवा. आता उद्या सोमवारी आणि मंगळवारी आपले प्राचार्य साहेब अर्धापूरला येणार आहेत. कारवाडीचे विद्यार्थी लक्षात असू द्या. त्यांचा प्रत्येक तालुका दौरा आहे आणि त्या तालुका दौऱ्यामध्ये सोमवार आणि मंगळवार हा अर्धापूर तालुका आहे. प्रत्यक्ष साहेब त्या ठिकाणी तुम्हाला तर माहीतच आहे, 1 तास 5 मिनिट साहेब आपल्याशी बोललेले आहेत, पालकांशी बोललेले आहेत. तर तुमच्याशी त्या दिवशी उद्या परवा नक्कीच ते संवाद साधतील. त्यामुळे उद्या थोडेसे आपले मोबाईल अलर्ट राहू द्या सोमवार, मंगळवार. तसं तर कॉल करेलच, पण कॉल नाही आला तरी आपलं माहिती जर काही आली, लिंक आले, तर थोडंसं लक्षात असू द्या. प्रत्यक्ष जर हायस्कूलला किंवा अर्धापूरला गट शिक्षणाधिकारी साहेबांच्या तिथं ऑफिसमध्ये जर तशी काही सुविधा केली, तर नक्कीच तुमची भेट प्रत्यक्ष सर्व शिक्षकांपर्यंत तालुक्यात होणार आहे. जमल्यास आपल्या ग्रुपलाच ते निमंत्रण असेल, पण त्यांच्या नियोजनानुसार. तिथं माझं नियोजन नाही चाललं. मला संधी दिल्यानंतर मला फक्त त्या ठिकाणी सादरीकरण. पण त्या ठिकाणी जर मला संधी दिली आणि सर मी प्रत्यक्ष आता मुलांना बोलतोय आणि तिथं तुम्ही जर तयार असलात, फार मजा येईल. बघूयात काय असतं ते. संधी आपल्याला मिळणार यात काही वादच नाही. कारण प्रत्येक ठिकाणी साहेब जिथं जात आहेत, प्रत्येक तालुक्याला आज तिथं साहेब सांगतायत, की तुम्ही थोडंसं ते मुलांशी गप्पामध्ये बघा. म्हणजे आपण पोहोचलोय. आपल्यासाठी हे खूप मोठं बक्षीस आहे. गरज नाही कुठल्या पारितोषिकाची. सगळ्यात मोठं बक्षीस आहे. की सांगतात इतरांना सांगतात, "अरे ते मुलं बघा कसं करतात." 100% नाही करत कोणी. पण ज्यांच्याकडे मोबाईल आहे, जसं महेशच्या वडिलांनी सांगितलं, की काही विद्यार्थी घरी येऊन बसतात. एक मोबाईल आहे, परंतु बाकीचे विद्यार्थी, गल्लीतले विद्यार्थी तिथे येऊन बसतात. आनंदाची गोष्ट. हेच महत्वाचं. आणि हे आपण करतोय, हे आपल्यासाठी खूप मोलाचं आहे. आज वेळ जरा जास्त झाला त्याबद्दल क्षमस्व आणि या ठिकाणी आपली आजची तासिका आपण